त्यांनी मी त्याला विचारलं काय प्राईजने आणलं, तर म्हणे 750 रुपये. मी त्याचा हात पकडलं, त्याला खाली घेऊन गेलं आणि म्हटलं हे बघ इथे फुकटात भेटतं तर तुला घ्यायचं नाही. हे सगळं करत असताना वयाच्या 50 नंतर आपण पुन्हा शेतीकडे वळूया असं का वाटलं? याची वास बघा. अरे विदर्भातला शेतकरी मी विशेषतः म्हणे, बरोबर बरोबर, त्याला एक सोडलं तर सगळे पैसे बनवतात. तर आपल्या ज्या कृषी विद्यापीठं असतात किंवा आपलं जे शासन यंत्रणा आहे ते काय करत नाहीये. आणि हे सगळं ऑल पुट टुगेदर ही कॅन अर्न मोर दॅन 4 लाख रुपीज पर एकर. आम्ही 12 आंबे आणलेत. तुम्ही पावसाळ्यात कधी आंबे खाल्लेत का? 12 आंबे. हो. मला यातून लक्षात आलं की काजू पण तिथे लागतो, आंबा पण तिथे लागतो. कोकणामध्ये जी लागवड होते ती डायरेक्ट विदर्भात होऊ शकते. हे खाऊन घ्या. पहिला सिलोन व्हरायटीची दालचिनी. तुम्ही तुमचं काम वेस्ट मॅनेजमेंट मध्ये पण खूप आहे, खूप वर्ष तुम्ही त्यामध्ये काम करताय. तुमचा एक्सपिरियन्स काय, तुम्ही कशा पद्धतीने काम केलं होतं, काय करायला पाहिजे? आज पण आमची उर्दू मीडियमची शाळेची फीस 100 रुपीज आहे. तर आता मायनॉरिटी मध्ये शिक्षणाचं महत्त्व कळलंय, असं कळलंय. जो बॉम्बस्फोट होत आहेत त्यातनं काही लोकांना पकडलं जाते. आता रिसेंटली बातमीशी 4-4, 5-5 डॉक्टर त्याच्यामध्ये सापडले, हे सगळे मुस्लिम समाजाचे होते. अशामुळं पुन्हा हा सगळा समाज प्रश्नांवर येत नाही का? नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नॉन पॉलिटिकल सेगमेंटमध्ये आज आपण भेटणार आहोत महाराष्ट्रातलं महत्त्वाचं नाव, महाराष्ट्रातल्या राजकारणामधलं जुनं जाणतं नाव मुझफ्फर हुसेन. सर, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. हुसेन साहेबांची कारकीर्द मी सांगत बसत नाही, ती ऑलरेडी गुगलवर आहे. त्यांचं नाव टाकलं की सगळं येतं. त्यामुळं राजकारणातलं जुनं जाणतं नाव जसं मी सांगितलं ते आहेच, पण त्या पलीकडचं एक महत्त्वाचं योगदान त्यांचं आहे, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण सर, तुम्ही आवर्जून वेळ दिला त्याबद्दल तुमचे खरंच आभार. आणि आपण पहिल्यांदाच भेटतोय त्याबद्दल आमच्याकडनं एक थँक्यू, धन्यवाद. तर जनरली आपल्याला एखादी व्यक्ती एका छापानुसार माहीत असते. जसे हुसेन साहेब आपल्याला एक राजकीय नेते म्हणून माहिती आहेत, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत, आमदार राहिलेले आहेत आणि अगदी कॉर्पोरेटरपासून आमदारकीपर्यंत अशी अनेक महत्त्वाची पदं त्यांनी हाताळली आहेत. मलाही ते तसेच माहीत होते काही काळापर्यंत. पण त्याही पलीकडे महत्त्वाची गोष्ट, सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांचा शेतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा अभ्यास आहे. ते शेतकरीसुद्धा आहेत. वयाच्या 50 नंतर त्यांनी आपलं लक्ष पुन्हा शेतीकडे वळवलं आणि अतिशय उत्तम शेती ते करत आहेत. टाउन प्लॅनिंगमध्ये त्यांचं खूप महत्त्वाचं त्यांचा दृष्टिकोन आहे, त्यांचं योगदान आहे. जे वेस्ट मॅनेजमेंट असतं त्याबद्दल त्यांचं योगदान आहे, त्यांना पुरस्कारही मिळालेले आहेत. तर सिस्टीममध्ये राहून जेव्हा माणूस अशा सगळ्या गोष्टी जोपासतो तेव्हा त्याला एक महत्त्वाचं वजन येतं साहेब, आणि ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं. नॉन पॉलिटिकलमध्ये आपण त्यांची ही बाजू जाणून घेणार आहोत आणि ही जास्त मला महत्त्वाची वाटते. तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सुरुवात करूया. राजकारणाचा इतकी मोठी वाटचाल तुमची, इतकं मोठं योगदान आहे. हे सगळं करत असताना वयाच्या 50 नंतर आपण पुन्हा शेतीकडे वळूया, पुन्हा शेती करूया, शेतीमध्ये नवीन प्रयोग करूया असं का वाटलं? तुमचं उत्तम चाललं होतं, उत्तम सगळं कारकीर्द होती, सेटलमेंट सगळी झाली होती. अशा वेळेला का वाटलं शेतीकडे वळावं? एक तर राजकारणात का आलो हा प्रश्न तो मी नंतर विचारणार होतो. पण कारण त्याची सुरुवात तिथनं झाली म्हणून मी राजकारणात का आलो, तर हा मीरा भाईंदर शहर ठाणे जिल्हा ग्रामीणचा एक भाग होता आणि माझे वडील इथे होते आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना मग हा शहर विकसित व्हायला लागलं. आणि मग त्यावेळचे सगळे काँग्रेसजन जे माझे वडिलांचे मित्र होते त्यांनी म्हटलं आता तुमच्या घरातला एक मुलगा आम्हाला द्या, आणि जेणेकरून मी त्या ठिकाणी त्यांच्यासोबत काम करायला लागलो. मग नगरसेवक वगैरे झालो. त्याच निमित्ताने बरेच काही नेते मंडळीशी भेट झाली, तर मग त्यांनी माझ्यामध्ये कॅपॅसिटी बघितली असेल, मग मला प्रदेश युथ काँग्रेसचे मी अध्यक्ष झालो. तर तुमचं एज किती होतं? 99ला आय वॉज 99ला मी प्रदेशचा अध्यक्ष झालो. मी पहिल्यांदा नगरसेवक झालो, दॅट वॉज इन 91. प्रॉब्ली आय वॉज 25. 25 वर्ष माझं वय होता. पण हे सगळं करत असताना मधल्या काळामध्ये 1880 to 90च्या मध्ये वडिलांसोबत एकदा गावी गेलो अमरावतीला, आणि मग वडिलांनी दाखवलं ही शेती सगळी तुमची बापदादांची होती,
मग कुठे गेली तर ते सगळं गेली, संपली. तर मग त्यावेळी मी ठरवलं, आय वॉज नॉट इवन अ कॉर्पोरेटर, की विदर्भशी आपला नाता राहिला पाहिजे. बरं. आणि म्हणून मी जागा घेतली, शेती घेतली रामटेक नागपूरला. बरं. अमरावती सोडून नागपूरला का गेले बरेच लोक विचारतात. हा प्रश्न होताच मला. हां, कारण त्याचं कारण असं आहे की त्यावेळी ट्रेन फक्त बडनेरापर्यंत जायची अमरावतीपर्यंत. मी असा विचार केला की मी शहरात राहतो, व्यवसाय करतो, राजकारण करतो, मला जर शेती बघायची असेल तर तिथे यायलाच पाहिजे, व्यवस्था पाहिजे. बरोबर, यायलाच पाहिजे. आणि मग टाइम विल बी कन्स्ट्रेन, आय विल बी कन्स्ट्रेन ऑन टाइम. म्हणून नागपूरला विमानतळ आहे तर सकाळी जाऊन रात्री परत येता येते. त्या दृष्टिकोनातून नागपूरला रामटेकला घेतली. बरं. शहरापासून लांब याच्याकरता घेतली की मी ऑलरेडी व्यवसायामध्ये होतो, डेव्हलपमेंटच्या व्यवसायामध्ये होतो. आणि मला ते दृष्टिकोन माहिती होतं लोकांचा की ग्रीन टू येल्लो झोन झाला मग ते विकास करायचा, मग ते शेती जाईल बाजूला. बरोबर. म्हणून शहरातनं लांबच घ्यायचा की कधीही 100 वर्ष तो विकास तिथपर्यंत पोचणार नाही. आणि माझा जो उद्देश आहे शेती करायचा ते कायम राहील. बरं. त्याच्यामुळे मी ते शेती त्यावेळी 95 मध्ये घेतली. बरं. आय वॉज जस्ट अ नगरसेवक. तर मी 95ला ती शेती घेतली. आणि हे ठरवलं मी की ॲट द एज ऑफ 50 मी फुल फ्लेज शेतीमध्ये जाईन. हे तुम्ही तेव्हा ठरवलं होतं? हो, 95ला मी ठरवलं की ॲट द एज ऑफ 50 मी फुल फ्लेज शेतीमध्ये जाईन. बरं. पण शेतीमध्ये कसं जाईन, काय जाईन हा विषय काय डोक्यात नव्हता. 2015पर्यंत मी सातत्याने तिथे धान म्हणजे तांदूळ, त्याची नाही फक्त तांदूळ, संत्रा, काही मोसंबी, काही निंबू आणि सागवानची लागवड मी केली. पण फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली तो पार्ट जो आहे तो टायगर रिझर्व्ह एरियामध्ये आहे, फॉरेस्ट एरियामध्ये आहे. म्हणून जंगली जनावर, वाघ वगैरे असा खूप त्रास होता. तर माणसं काही थांबायची नाही. देन आय डिसाइडेड की ओके 2015 नंतर रीतसर करू. कधी कधी आपण म्हणतो ना, आपण जे ठरवतो त्याच्यामध्ये जर तुमची नियत चांगली असेल तर परमेश्वर मदत करतो. तुमची नियत जर चांगली असेल तर तो मार्गी तुम्हाला दाखवत जातो. आणि मधल्या काळामध्ये 9 वर्ष मला विधान परिषदमध्ये काम करायची संधी भेटली. आणि त्या 9 वर्षाच्या काळामध्ये मी हे बघितलं, प्रशासन, राजकीय माणसं आणि महाराष्ट्रातला जो दुष्काळग्रस्त भाग आहे विदर्भ विशेषतः, त्याच्यावरती नव्याने विचार करण्याची गरज आहे, जे होत नाहीये. जे होत नाहीये. आणि विधानसभेमध्ये नुसतं दुष्काळ झाला, अवकाळी पाऊस झालं, भरपाई द्या, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही विषय होत नाही. करेक्ट. म्हटलं ठीक आहे, 2015ला मग आपण आपलाच मॉडेल एक तयार करू. 2015 ते 2025 10 वर्ष मला लागले. मी सगळी पिकं माझ्या शेतात लावली. का लावली तर मला हे कळलं पाहिजे याची कमर्शियल व्हायबिलिटी काय आहे, शेतकऱ्यांना काय अडीअडचणी येते ते तर आपण ऐकून होतो. महाराष्ट्रभरामध्ये काम राजकारणामध्ये करत असताना, संघटनेचं काम करत असताना तेही माहिती होता की कुठे ऊस लागतो, कुठे बागायत आहे, कुठे काय आहे, कुठे द्राक्ष आहे, कुठे कांदा आहे, त्यांची काय बेनिफिट्स आहेत, त्यांना काय अडीअडचणी येतात, ही सगळं माहिती होतं. पण विदर्भ मध्ये आपल्याला काहीतरी नव्याने करायचं आहे. म्हणून विदर्भातला शेतकरी जो करतो ते मी करून बघितलं पाहिजे. आणि त्याची प्रत्येक माहिती, प्रत्येक बारकाई ते मला कळली पाहिजे. म्हणून मी 3 वर्ष पहिले धान तर लावतच होतो, मग तूर, हरभरा, सगळे पल्सेस हे सगळे मी काय केलं. आणि मग मला ते जंगली जनावरांचा त्रास, रानडुक्करांचा त्रास, हरणचा त्रास, मजुरांचा त्रास, पाऊस टाईमवरती नाही, पिण्याचं पाण्याची अडीअडचणी, शेतावरती काम करणारे मजूर नाही, हे सगळं बघितल्यानंतर मला अजून एक गोष्ट जाणवली की ॲग्रिकल्चर सेक्टर इज अ वास्ट सेक्टर. करेक्ट. याच्यामध्ये शेतकरी सोडला, विदर्भातला शेतकरी मी विशेषतः म्हणेन, त्याला एक सोडलं तर सगळे पैसे बनवतात. ॲग्रिकल्चर इक्विपमेंट जो सप्लाय करतो तो पैसे बनवतो, जो बियाणा सप्लाय करतो तो पैसे बनवतो, फर्टिलायझर जो देतो तो पैसे बनवतो, JCB वाला, डंपरवाला, टिप्परवाला तो पैसे बनवतो, APMCचे दलाल पैसे बनवतात, रिटेलर पैसे बनवतो, होलसेलर पैसे बनवतो, ट्रान्सपोर्टर पैसे बनवतो. पण शेतकरीला सोडलं तर सगळेच लोक पैसे बनवतात. दिस इज अ ॲग्रिकल्चर परिस्थिती तिथली. मग ह्याच्यात काय करायला पाहिजे तर याच्यात क्रॉप पॅटर्न चेंज करण्याची गरज आहे असं मला वाटलं.
कारण ग्लोबल वॉर्मिंग हा माझा खूप आवडता सब्जेक्ट आहे. डॉक्टर श्रीकांत जेचकरबरोबर काम करण्याची खूप वर्ष मला संधी भेटली. त्यांच्याबरोबर काम करत असताना ते मला नेहमी म्हणायचं, मुझफ्फर कधीही आपण बोलताना स्टॅटिस्टिक्स, फॅक्ट्स, रिसर्च हे आपण करायला पाहिजे. आणि ते केल्याशिवाय तुम्ही अंतिम निर्णयावर पोचू शकणार नाही. आणि तुम्ही जे बोलणार त्याला वेटेज येणार नाही. त्याचं इम्पॅक्ट प्रशासनावरती पडणार नाही. म्हणून ज्यावेळी तुम्ही बोलणार, कुठेही तुम्ही बोलणार, सर्वसामान्य त्यांच्यासमोर बोला किंवा प्रशासनामध्ये बोला, कुठेही बोला, फॅक्ट फिगर पाहिजे, फॅक्ट फिगर पाहिजे आणि तुमचा अभ्यास पाहिजे त्याच्यावरती. तर हे मी त्यांच्याकडनं खूप शिकलो आणि त्याच्यामुळे मला शेतीचा खूप बारकाईने मी अभ्यासही केलं, प्रॅक्टिकली करायला लागलो. तर मला एक गोष्ट जाणवली की विदर्भ नीड्स अ क्रॉप पॅटर्न चेंज, स्पेशली इन दोज एरियाज वेअर देर इज लॅक ऑफ इरिगेशन. लॅक ऑफ रिसोर्स तर सगळ्यांकडे आहे. विदर्भात तर मेजॉरिटी लॅक ऑफ रिसोर्स आहे आणि लॅक ऑफ रिसोर्स आहे, लॅक ऑफ इरिगेशन आहे. ग्लोबल वॉर्मिंग तुमचं जो खूप मोठा विषय आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा विषय आहे, जगभराचा विषय आहे. तर त्याच्यावरतीही माझा खूप मोठा अभ्यास मी केलं आणि हे आपल्याला समजलं की ग्लोबल वॉर्मिंग हे कोणाच्या हातात नाही. करेक्ट. आणि म्हणून कधीही पाऊस पडेल, कधीही टेम्परेचर वाढेल, कधीही थंड जास्त पडेल. तर या सर्व गोष्टींना तुम्हाला तोंड द्यायचं आहे, शेतकरीला तोंड द्यायचं आहे. तर तुम्हाला स्वतःचा रिसोर्स लावून स्वतःच्या जागेवरती स्वतः एक रिसर्च तुम्हाला करायला लागेल. कारण शासन ते करत नव्हती, इंडिव्हिज्युअल राजकीय कोणताही पक्ष किंवा नेते ते करत नव्हते, प्रशासनाचा तर विशेष नाही. म्हणून मी मग आपल्या शेतावरती त्याच्या मागे मी लागलो आणि 20-25 हजार किलोमीटर मी मागील 10 वर्षात म्हणजे 2023पर्यंत मी देशभरात फिरलो. आणि कोणत्या ठिकाणी फिरलो की ज्या ठिकाणी रिसोर्स कमी आहे, इरिगेशन नाही आहे, दुष्काळ आहे, रेनस्पॅन जास्त आहे. मग तिथले कास्तकार काय करताय, तिथले शेतकरी काय करताय. मग तुमचं कच्छचं उदाहरण घ्या, तर तिथे आज खूप मोठ्या प्रमाणावरती आपलं ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन होतो, आंब्याचं उत्पादन होतो. सिलिगुडी, दार्जिलिंगच्या बाजूला गेलो तर तिथे ते आफ्रिकन स्वीटेनिया महोगनी टिंबर, तर त्याचं उत्पादन होतो. हैदराबाद, तमिळनाडू या परिसरामध्ये जो लॅक ऑफ रेनस्पॅन आहे, रेनस्पॅन मोठा आहे, दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे, वातावरण खूप तापलेलं असतो, 45 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर जातो. तर तिथले शेतकरी काय करताय. कोस्टल रिजनमध्ये तुमचं कर्नाटका, केरळमध्ये एका काळी या ठिकाणी व्हॅनिलाची खूप मोठी लागवड होती, कोकोची लागवड होती, व्हॅनिलाची लागवड होती. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा व्हॅनिलाचे प्राइसेस पडले तर तिकडे सगळे शेतकरी खूप अडचणीत सापडले. आपल्या इकडचे कर्नाटका, केरळच्या बाजूला. मग ते क्रॉप पॅटर्नमध्ये गेले, ते चेंजमध्ये. मग ते कॉफी, ब्लॅक पेपर, सिल्वर ओक ते लावायला लागले. बट दॅट टूक ऑलमोस्ट 8-10 इयर्स, 15 इयर्स. पण त्या शेतकऱ्यांनी ते केलं तिथे आणि ते क्रॉप पॅटर्न चेंज झाला. मग ते प्लांटेशनच्या बाजूने गेले, पण त्यामुळे ते सस्टेन झाले. आणि आज त्यांची एकरी इन्कम 4 लाख मिनिमम आहे. मल्टिपल क्रॉप पॅटर्न आहे. आणि आता गरम मसाले जे आहेत त्याला किती वेदरचा काय प्रॉब्लेम नाही. वेदर चेंज झाला, अवकाळी पाऊस पडला, काय झालं तर त्याला काही प्रॉब्लेम नाही. आणि परत मार्केट जे MSP आपण म्हणतो, शासन MSP द्यायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. ब्लॅक पेपर एक उदाहरण फक्त तुम्हाला सांगितलं. यावर्षी तुम्ही उत्पन्न काढलं आणि यावर्षी नाही विकलं, पुढच्या वर्षी विकलं तरी त्याला काही होणार नाही. आणि आपला देश, आपल्या देशामध्ये परंपरागत जो कोणी विदेशी आला ते बेसिकली स्पायसेससाठी आला. करेक्ट. स्पायसेसच्या ट्रेडसाठी आला, मसाल्यासाठी आला. आपला देश हा मसाल्याला नामवंत होता आणि सगळे पोषक होतं. तर हे सगळं मी अभ्यास केलं. मग कर्नाटका, केरळा इथे भरपूर काही फिरलो. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की योगायोगाने तुमची नियत चांगली असेल तर परमेश्वर तुम्हाला मदत करतो. माझी ओळख डॉक्टर MN वेणुगोपाल बरोबर झाली, जी ICARचे फॉर्मर हेड ऑफ स्पाइस डिव्हिजन आहे, रिटायर झाले. 15 वर्ष शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतात. स्पाइसेस योगायोगाने का तुम्ही त्यांना पाठपुरावा केला असणार. नाही, कसं झालं की मी हा प्रश्न घेऊन माझ्या मनामध्ये मी फिरत होतो. माझे एक मित्र आहे गौडा, चिकमंगळूरला. तर मी 31st नाईटला सगळे 5 स्टार हॉटेलमध्ये पार्ट्या करायला जातात.
मी तिथे त्यांच्या घरी गेलो. ते रिमोट एरिया प्लांटेशनमध्ये माझी फॅमिली मुलांनाही घेऊन गेलो. ते म्हटले, डॅडी कुठे 31st नाईट आणि तुम्ही इथे आणला आम्हाला, इथे तर कुत्रं पण दिसत नाही. पण माझी काम करण्याची पद्धत अशी, एखादा विषय मी डोक्यात घेतलं, विचारात घेतलं, तर आय विल गो टू द फायनल रिझल्ट. आय विल स्ट्राईव्ह हार्ड फॉर इट. आय विल यूज ऑल माय टाईम, एनर्जी, रिसोर्स, एव्हरीथिंग. टोटल डेडिकेशन. तर आम्ही तिकडे गेलो. मग त्यांची साधारणतः 500 एकरची सगळं प्लांटेशन आहे. अरे बापरे. आणि त्यांच्याकडनं कॉफी घेणारे आता सगळ्या इटालियन कंपनी आणि जर्मन कंपनी ते त्यांची कॉफी घेतात. बरं. कॉफी 2च प्रकारची आहेत, रोबॅको आणि अरेबिका. ती आणणारे सुद्धा अरेबियन माणसंच होती, ज्यांची त्या ठिकाणी समाधी आहे. तर मी त्यांच्याबरोबर बसलो. त्यांचा मुलगा अमेरिकेला शिकत होता, तोही स्टडी वगैरे कंप्लीट करून तिथे आला आणि तिथेच राहतो. तो, त्याची बायको, वडील. मग त्यांच्याबरोबर माझी चर्चा झाली. ते म्हटले, मुझफ्फरभाई तुम्हाला हे जर करायचं असेल ना, तर आय विल गेट यू इन कॉन्टॅक्ट विथ डॉक्टर M.N. वेणुगोपाल, हु इज कॉल्ड द फादर ऑफ ब्लॅक स्पायसर पेपर. देन ही गॉट मी कनेक्टेड. त्यावेळी ते मैसूरला राहत होते, ते मैसूरलाच राहतात. मी त्यांच्याशी फोनवर बोललो. तर डॉक्टर वेणुगोपाल म्हटले, यू कॅन कॉल मी एनी टाईम मिस्टर हुसैन. मग मी सातत्याने 7-8 महिने त्यांच्या पाठपुरा करत लागलो. देन ऑन फोन ही टोल्ड मी, गेट मी दिस रिपोर्ट्स, गेट मी सॉइल टेस्टिंग रिपोर्ट. 3 वर्षाचा जो रेनफॉल रिपोर्ट आहे, कारण त्याशिवाय त्यांना तो सगळा तपासणी करता येणार नाही. नाही, माझ्या लक्षात आलं की दिस पर्सन इज टेकिंग माय युनिट टेस्ट. बरं. 32 वर्ष ICAR मध्ये स्पाइस डिव्हिजनचा हेड राहिल्यानंतर त्यांना विदर्भातली माहिती नाही असं नाही होऊ शकत नाही. बरोबर. ही वॉज अवेअर अबाउट एव्हरीथिंग. बरं. ठीक आहे. ही कॉल्ड मी टू मैसूर. मी मैसूरला गेलो, त्यांना भेटलो. त्यांनी मला खूप फिरवलं. अजून 1 वर्षभर त्यांनी मला फिरवलं सगळेच ठिकाणी. ही वॉज टेस्टिंग माय वॉटर्स, जस्ट टेस्टिंग माय डिटर्मिनेशन. ठीक. मग त्यानंतर ते आले नागपूरला, शेतावर आले. ही वॉज क्वाईट सॅटिस्फाईड विथ ऑल माय SOPs इन प्लेस, ऑर्गॅनिक SOPs इन प्लेस. मग ते मी सांगितलं की आय विल हेल्प यू, आय विल गाईड यू. तर ते सातत्याने येतात, दर 2 महिन्यात येतात, स्वतःचे पैशांनी येतात, ट्रेननी येतात, वयाचे 80 वर्ष ते येतात. पण मग आता तुमचं आधी तुम्ही हे सगळं क्रॉप घेतले होते, तो पॅटर्न जो चेंज केला, तो कसा चेंज केला? ऑर्गॅनिकमध्ये आम्ही आता त्या ठिकाणी पूर्ण ऑर्गॅनिक आहे. बरं. फर्स्ट बरं. गाय, गोबर, गौमूत्र. बरं. याच्यावरती पूर्णतः अवलंबून आहे. बरं. आय विल कम टू दॅट पार्ट हॅज फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड्स लेटर. मग आम्ही ब्लॅक पेपर लावला आहे, काली मिरी. बरं. आता विदर्भच्या टेम्परेचरमध्ये 45 ते 50 डिग्रीच्या टेम्परेचरमध्ये काळी मिरी, सिलोन व्हरायटीची दालचिनी, बरं, सिनेमन, मग टॅमरिन, जे आता शेतकरी शेती करायचंच विसरले. टॅमरिन आपल्याकडे 95% टॅमरिन इज इम्पोर्टेड इन इंडिया. बापरे. पल्सेस 80% आर इम्पोर्टेड. डाळ, तूर डाळ जे आपण म्हणतो दॅट इज 75% इम्पोर्टेड. कॅश्यू आपण म्हणतो, आपल्याकडे कॅश्यू इज ऑल्सो 80% इम्पोर्टेड. काय सांगताय? येस, कॅश्यू इज ऑल्सो इम्पोर्टेड. मॅस्टिकसाठी काडी, दोज आर इम्पोर्टेड. बॅम्बूज आर इम्पोर्टेड. दिस इज द ॲग्रिकल्चर कंडिशन ऑफ द कंट्री. बापरे. हो. बर. आपण बॉइल्ड राईस खातो, साऊथला खूप बॉइल्ड राईस खातात. दॅट इज ऑल्सो इम्पोर्टेड फ्रॉम व्हिएतनाम, बँकॉक, थायलँड. पण मग ही जी आयात आहे ही आपल्याकडे होत नाही म्हणून आहे की कमी पडते म्हणून आहे? डिमांड अँड सप्लायचा रेशिओ 1. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आपण खाली खचत चाललो 2. शासनाचा, राजकीय नेत्यांचा त्यावरचं दुर्लक्ष 3. आता हे 3 कारणं तुम्ही सांगितलीत. 3 गोष्ट. त्याच्यावर उपाय काय? आता उपाय तेच की व्हॉट स्टेट कॅन डू, इंडिव्हिज्युअल कॅनॉट डू. करेक्ट. बरोबर. शासनाला आपला दृष्टिकोन बदली करावा लागेल आणि रिसर्च जे अन्य राज्य करताय, जसं गुजरात करतोय, कर्नाटका करतोय, केरळ करतोय, आंध्रा करतोय, तेलंगणा करतोय, दे आर डुईंग रिसर्च. दॅर ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज ते रिसर्च करतात. बरं. का या क्षेत्रामध्ये, राज्यामध्ये ही अडचण आहे, तर इथे कोणता क्रॉप लावायला पाहिजे. किती महत्त्वाचं बोलता तुम्ही. पण मग याच अनुषंगानं विदर्भामध्ये आपण वर्षानुवर्ष प्रॉब्लेममध्ये आहे, तर आपल्या ज्या कृषी विद्यापीठं असतात किंवा आपलं जे शासन यंत्रणा आहे ते काय करत नाही आहे?
आणि दुसरा हा एक पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, तुम्ही स्वतः सिस्टीममध्ये आहात, तुम्ही एक महत्त्वाचा एक यू आर पायोनियर, तर मग तुम्ही अशा कधी पद्धतीचं काही मागणी केली का, काही बोललात का? काय मी जसं तुम्हाला बोललो की 9-10 वर्ष विधान परिषदमध्ये काम करत असताना अप्रोच ऑफ द स्टेट, पॉलिटिकल पार्टी ॲज वेल ॲज द ॲडमिनिस्ट्रेशन, ते मी बघितलं, खूप जवळून बघितलं. करेक्ट. वी आर नॉट रेडी टू वर्क ऑन अ लॉंग टर्म प्लॅन. हो. वी वॉन्ट इमिडिएट रिझल्ट्स, इमिडिएट सोल्युशन्स, जे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये इम्पॉसिबल आहे. तुम्ही मला विचारलं की ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी काय करत नाही का. लास्ट 2 years आय हॅव रिटर्न लेटर टू ICR आस्किंग देम की देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः ज्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंटची आहे किंवा प्रायव्हेट आहे, त्यांनी कोणता नवीन क्रॉप पॅटर्नसाठी कुठे रिसर्च वर्क केला आहे का. आय डिडंट गेट एनी रिप्लाय. काय सांगताय? आय डिडंट गेट एनी रिप्लाय. आय वॉज अवेअर अबाउट इट. मला माहिती होतं की काही केलेलं नाही, पण आय वॉन्टेड इट टू बी ऑन पेपर, की कुठे आता आज मी तुमच्याशी बोलतोय तर आय एम टॉकिंग ऑन रेकॉर्ड. करेक्ट. या, तर मी कुठेही बोलत असताना माझ्याकडे रेकॉर्ड असायला पाहिजे ना, की मी जे बोलतोय ते खोटा सांगतोय का खरं सांगतोय. तो आय रोट टू ICR, बट आय डिडंट गेट एनी रिप्लाय. दे रोट टू मी, येस आम्ही मेसचं हे केलं, म्हणजे मक्काचं हे केलं, ज्वारी बाजाराचं केलं. आय वॉज टॉकिंग अबाउट क्रॉप पॅटर्न. दे हॅड बीन रिप्लाइंग मी टू ऑन दिस थिंग्स. सो दे हॅड नॉट डन एनिथिंग. युनिव्हर्सिटीज हॅड नॉट डन एनिथिंग. गव्हर्नमेंट हॅज नॉट लुक्ड इन टू इट इन टू मायन्यूट डिटेल. बरं. अनफॉर्च्युनेटली जे सध्याचं देशातला जो ट्रेंड आहे कॅपिटलिझमच्या बाजूने, आणि सगळं काही कॅपिटलिझमला विकून टाकण्याच्या दृष्टिकोनातून जे काय चाललं आहे, त्याच्यामध्ये निस्त नाबूद कोण होतोय? कास्तकार होतोय, फार्मर होतोय. कारण गव्हर्नमेंटचं, शासनाचं त्याच्यावरती लक्षच नाही आहे, किंवा तुम्ही असं म्हणा की इंटरेस्टच नाही आहे. नीती आयोगचे चेअरमनचं मी कुठेतरी स्टेटमेंट वाचलं. नीती आयोग जे दर 5 पंचवर्षीय योजना तयार करते, त्यांचं स्टेटमेंट मी कुठेतरी वाचलं की वी वॉन्ट टू बी अ इंडस्ट्रियल कंट्री, नॉट अन ॲग्रिकल्चर कंट्री. अरे बाप, हे मागील 5 वर्षाचाच कुठेतरी मी ते स्टेटमेंट वाचलं आहे. इट्स ऑन रेकॉर्ड आहे, तुम्ही गुगल केलं का तुम्हाला मिळेल ते. तर याच्यावरनं दिसते की यू आर नॉट कन्सर्न विथ द लास्ट पर्सन इन ॲग्रिकल्चर सेक्टर हू डझंट हॅव एनी रिसोर्सेस. खरं तर आम्ही हे 63 पैकी 59 स्पायसेस वी हॅव बॉट इन. त्याच्यामध्ये तुम्ही ब्लॅक जिंजर कधी ऐकलं असेल, किंवा इफ यू कॅन गुगल इट, कॅम्पा फ्लोरा. इट इज यूज फॉर मेडिकल पर्पज. रॉ जिंजर इज सोल्ड एट 1000 रुपीज, 1000 रुपये किलो. तो शेतकरी जो सर्वसामान्य तो आला लावतो, त्याची किंमत त्याला 20 रुपये भेटते. करेक्ट. आणि हे ब्लॅक जिंजर त्यांनी लावलं तर त्याला 1000 रुपये किलो मिळते. अरे बापरे. तो क्रॉप पॅटर्न चेंज डझंट ओनली मीन दॅट यू ब्रिंगिंग एनी क्रॉप, अ डिफरंट क्रॉप, बट वायबिलिटी, कमर्शियल वायबिलिटी, हाय तिकीट आयटम. तर आम्ही हे ब्लॅक जिंजर आणलं. बरोबर आहे. मग रिओ डी जेनेरो जिंजरची व्हरायटी आणली. नॉर्मल जिंजर आहे आपला, स्टँडर्ड जिंजर आहे, पण तुम्ही शेतकऱ्याला विचारलं की कोणती व्हरायटी, तो नाही सांगू शकणार, कारण तशी बियाणं त्यांना भेटत नाही. रिओ डी जेनेरो जिंजर आणली. हळद तिन्ही टाईपची लावली. हळद आणि जिंजर ते विदर्भामध्ये कास्तकार लावतात सगळी ठिकाणी, नाही लावत असं नाही. हळदीत उत्पादन होतोच, बिकॉज हे पार्ट ऑफ स्पायसेस. पण काळी जिंजर आणली. आम्ही कॅश्यू लावलं. आला तिकडे विदर्भामध्ये आम्ही कॅश्यू लावलं. आम्ही त्याचे एक क्रॉप पण घेतलं. आता मल्टिप्लिकेशन चालू आहे. V3, V4, V7, V9. नाउ दिस नंबर्स V3, V4, V7, V9 are, it depends on the nut size or the quantity of the yield per plant. तर हे कोकणातनं आम्ही घेऊन गेलो प्लांट्स, आणि कर्नाटकामधनं प्लांट्स आम्ही घेऊन गेलो. ब्लॅक पेपर, देर आर 100 व्हरायटीज ऑफ प्लांट्स. येतो ब्लॅक पेपरच. जसे आंबे आहेत, आपण आंबा म्हटल्यानंतर कित्येक आंबे आहेत आपल्या देशामध्ये. 200 पेक्षा जास्त व्हरायटी आंब्यांची आहे. तर आम्ही ते काजू लावलेत. 25 प्रकारचे फणस लावलेत. काय सांगताय? 25 डिफरंट टाईप्स ऑफ जॅकफ्रूट्स. आता जॅकफ्रूट जो आहे त्याची पानं जे आहे, इट्स अ फॉडर फॉर द लाईफ स्टॉक. पानं
आणि जॅकफ्रूटचा जो वूड आहे टिंबर दॅट इज इक्वली एक्सपेन्सिव्ह लाईक टिकूड. जॅकफ्रूट इल्ड्स क्रॉप फॉर 80 years मिनिमम. आता मी श्रीलंकेला गेलो होतो फक्त सिनेमेनची हार्वेस्टिंग कशी करायची ते बघण्यासाठी. आणि प्रत्यक्षात मी स्वतः मला करायची होती ती. कारण मला माझ्या शेतमजुरांना ते दाखवायचं होतं की हे असं करायला पाहिजे. त्याच्यासाठी मी श्रीलंकेला गेलो 4 दिवस. तर तिथे मी 150 वर्ष जुनं जॅकफ्रूटचे प्लांट्स बघितले. 150 वर्ष. पण मग तुम्ही 25 प्रकारचे जॅकफ्रूट कशाला लावले? हा तुमचा छंद होता की नाही? त्याला काही इट व्हेरीज फ्रॉम कलर, साईज, टेस्ट, स्वीटनेस. काहीतनं तुम्ही भाजी तरकारी करतात आपण, काहीतनं आपण चिप्स करतात, काहीचा वेट मोठा असतो. सम प्लांट्स गिव्ह फास्टर इल्ड. अच्छा. आम्ही 12 जॅकफ्रूट आणलं. 12 म्हणजे वर्षामध्ये 2 क्रॉप. बरं. नॉर्मली जॅकफ्रूट हॅज 1 क्रॉप. आय बॉट 2 क्रॉप्स. अच्छा. का? हाय इल्ड टिकीट आयटम. म्हणजे ब्लॅक जिंजर आणलं. वर्षामध्ये 2 क्रॉप शेतकरीला मिळत असेल तर तो नक्की त्या बाजूला वळेल. आम्ही 12 आंबे आणलेत. तुम्ही पावसाळ्यात कधी आंबे खाल्लेत का? 12 आंबे? हो. इयर राऊंड 4 क्रॉप्स. एव्हरी 3 months दॅर इज अ क्रॉप. केसर 200 ग्रामचा फळ होतो. बरं. आता नॉर्मल मँगो सीझनमध्ये केसर मँगो विदर्भामधला सांगतो तो 30 रुपयाला शेतकरी विकतो. पण ऑफ सीझनला तो 100 रुपयाला विकला जाईल. तो 200 रुपयाला विकला जाईल. आणि 12 months कंटिन्युअसली. तर असे खूप काही प्रयोग केले. आता ही रोपं पण आणली पाहिजे, प्लांटेशन या फळांचं केलं पाहिजे. हे तुम्ही ठरवलं की तुम्हाला वेणुगोपाल साहेबांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या अभ्यासातून? त्यांची मास्टरी स्पेशालिटी हे लावूया. त्यांची स्पेशालिटी ऑन ही स्पेशलायझेस ऑन स्पाइसेस. करेक्ट. पण मी त्यांना असं बोललो की सर आपल्याला जो विदर्भामध्ये एक नॉर्मल ट्रेंड पण आहे शेतकरीला, त्याला असं वाटतं आंबा लावला का आंबा येत राहील, तर ही विल गो व्हेरी इझिली फॉर दॅट. तसं नाही. तर आपण आंबाची व्हरायटी लावूया. तर मी त्याच्यासाठी जुनागडला गेलो. गीड तलाला. गीड तलालाचा जो केसर आहे दॅट इज वन ऑफ द एक्सपेन्सिव्हस्ट केसर इन द कंट्री. तो फळ पण 400-500 ग्रामचा होतो. 300 ग्रामपासून तर 500 ग्रामचा होतो. खूप ज्युसी असतो. त्याच्यामध्ये आतमध्ये फायबर हे कमी असतो आणि त्याची क्वालिटी खूप सुंदर आहे. नाही अन्यथा तुम्हाला नर्सरीमध्ये तुम्ही गेले आंबा द्या, केसर द्या, ते कोणतंही देऊन टाकतात. त्या नर्सरीला माहिती नसते कोणता केसर आहे. युपीचा केसर वेगळा, युपीचा दशेरी वेगळा, महाराष्ट्राचा दशेरी वेगळा. अगदी खूप व्हरायटी आहे. आता हापूसमध्ये पण गणवतो. हां, मी युपीतनं मल्यावादी दशेरी आणले. बरं. मल्यावादी दशेरी म्हणजे असा 6 इंच 7 इंचाचा दशेरी असतो. बरं. तर आपल्याकडे मुंबईमध्ये नॉर्मली जून जुलैमध्ये येतो. बरोबर. दशेरी मल्यावादी. विदर्भातला दशेरी हा असा 3 इंचाचा 4 इंचाचा. पण याला मागणी असते? हो आहे ना, मार्केट आहे ना. द बिगर द फ्रूट हायर द व्हॅल्यू. सिम्पल. बिगर द क्रॉप हायर इज द व्हॅल्यू. आता ट्रम्पनी पण सांगितलं ना की महाराष्ट्र देशातनं मँगो हे ते आम्ही त्याला टेरिफ कमी लावणार. तर वी आर वन ऑफ द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ मँगो इन द वर्ल्ड, इंडिया. अँड विदर्भ कॅन बिकम वन ऑफ द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ केसर मँगो. अच्छा, एवढी कॅपॅसिटी आहे विदर्भ कॅन बिकम. कारण त्याचा हवामान सूट करतो केसरला, दशेरीला. सर मला यातून लक्षात आलं की काजू पण तिथे लागतो, आंबा पण तिथे लागतो. कोकणामध्ये जी लागवड होते ती डायरेक्ट विदर्भात होऊ शकते? केली आम्ही. कोकम पण लावलं. अमृत कोकम पण लावलं. समुद्र आणायचं राहिलाय म्हणजे त्याच्यासाठी आम्ही शेततल तयार केले. बरं. तर आम्ही अमृत कोकम पण लावलं त्या ठिकाणी, फणस पण लावलं आहे, आंबा पण लावला आहे. त्याचा असं आहे, ज्या ठिकाणी आंबा होतो तिथे काजू होतो, ज्या ठिकाणी काजू होतो तिथे फणस होतो, ज्या ठिकाणी दालचिनी काली मिरी होते तिथे कोकम होते. ओहो. इट्स पार्ट ऑफ द फॅमिली. पण तुम्ही पहिले होता हे सगळं लावणारे त्या भागात? विदर्भात मी फर्स्ट आहे. आता मला बघून बरेच काही माझे मित्र जे आहेत पॉलिटिकल सर्कलचे किंवा ब्युरोक्रेसीचे, ते येतात, ते बघतात, ते इन्स्पायर होतात. तर आम्हाला 4 प्लांट्स द्या, 5 द्या, मी देतो. आय वॉज अबाउट टू आस्क की तुम्ही तिथे इतकं मोठं काम केल्यानंतर आता तुम्हाला ते शक्य होतं साहेब, कारण तुम्ही फिरत होता, 4 ओळखी होत्या, 4 ठिकाणी जात होतात. सर्वसामान्य शेतकऱ्याला शक्य होत नाही. आता मी जर विदर्भातला सर्वसामान्य शेतकरी आहे, माझं काय बाबा 2 एकर जागा आहे, 2.5 एकर जागा आहे, जास्त असेल तर चांगलंच आहे, मी
मला हे कसं कळणार तुम्ही जे काय करता ते, किंवा मी ते कसं करायचं? नाही, कसं आहे की दर 15 दिवसात मी 4 दिवसात शेतात असतो. बर. आता सीताफळ महासंघ आहे. हो. सीताफळ खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालं मागे 10-15 वर्षामध्ये. एक श्याम गट्टानी म्हणून शेतकरी आहेत, बर. बुलढाणाचे, मेहकरचे. हो. त्यांनी ते फेडरेशन बनवलं, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात आणि 20-25 वर्षानंतर त्यांना रिझल्ट येऊ लागले. आता त्यांच्या तालुक्यामध्येच 300, 400, 500 टन सीताफळ होऊ लागलेत. वा. तर ते येतात माझ्या शेतावर. पूर्ण शेतकरी मंडळींना आणतात, 11 जिल्ह्यातनं सगळ्या शेतकऱ्यांना आणतात. अरे हो. वा. महाराष्ट्राचा एक केसर आंबा महासंघ आहे, बर. मी त्याच्यातही सदस्य आहे. बर. ते लोक येतात बघायला. धानाचे शेतकरी येतात, अन्य शेतकरी येतात आणि मग ते सगळे येतात, बघतात आणि मग तेही त्यांनाही प्रेरणा मिळते, तेही मोटिवेट होतात. ह्याची दुसरी एक शक्यता अशी असते ना सगळ्यात महत्त्वाची, की एकदा एक चालतं म्हणणार आपण तेच लावतो, ह्याचा उलटा परिणाम पण होतो डिमांड आणि सप्लायवर. अशी भीती वाटत नाही की आता समजा तुमच्याकडे आले आणि सगळ्यांनी उठून जॅकफ्रूट लावायला सुरुवात केली तर? आता जॅकफ्रूट विदर्भामध्ये हा बँगलोर आणि तमिळनाडूमधनं येतो. मुंबईत तुम्हाला जॅकफ्रूट जे दिसतात ते सगळं काय कोकणातला नाही आहे, तो कर्नाटकावरनं येतो, केरळातनं येतो. गुजरातला कोणी जॅकफ्रूट लावतच नाही, राजस्थानला लावत नाही, यूपीला लावत नाही, बिहारला लावत नाही, ओडिसाला लावत नाही. तुम्ही सांगा त्या राज्य, मी तुम्हाला सांगतो. मग कुठे डिमांड सप्लायचा फरक होणार आहे? हो. चिंच जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना विचारलं तर ते म्हणते हो गावामध्ये खूप चिंचेचे झाडं असायचे. आणि आता बघा चिंचेचं प्लांटेशन काढून टाकलं आपण. होय. टॅमरिंड सर्व्स 4 जनरेशन. 1 प्लांट ऑफ टॅमरिंड सर्व्स 4 जनरेशन. इट फीड्स 4 जनरेशन. हो. आणि आता खूप ग्राफ्टेड व्हरायटी आली आहे. आता पूर्वीसारखं नाही की 10 वर्षानंतर त्याला फ्रुटिंग होईल, असं नाही होणार. आता 5-7 वर्षात ते फ्रुटिंग सुरू होऊन जाते. पण त्याच्यामधनं 4 वर्ष 4 जनरेशन तुम्हाला इन्कम भेटते आणि मिनिमम 5,000 to 10,000 रुपीज ऑफ टॅमरिंड. टॅमरिंड आपण 80% इम्पोर्ट करतोय. वेअर इज द प्रॉब्लेम ऑफ मार्केट? आपला डोमेस्टिक मार्केट 140 कोटी परमेश्वरची कृपेने एवढा मोठा मार्केट आहे की इंटरनॅशनल कंपनी आपल्याकडे मार्केट बनवून बघते. ॲब्सोल्युटली. अमेरिकेला आपल्यामध्ये काय इंटरेस्ट आहे तर मार्केट आहे, पॉलिटिकल बाकीचं जे काय असेल ते, पण बट वी आर अ बिग मार्केट. ॲब्सोल्युटली. चायना आपल्याकडे का बघतो तर वी आर बिग मार्केट. कोणताही देश आज विदेशातले आपल्याकडे का बघतात? वी हॅव मॅन पॉवर, वी हॅव मार्केट. मॅन पॉवर इज इक्वल टू मार्केट. तर टॅमरिन इज दॅट पार्ट. तुमची सिनेमन तुम्हाला प्राइजेस माहिती आहे, ब्लॅक पेपरची तुम्हाला प्राईस माहिती आहे, जिंजर ब्लॅक जिंजरची मी तुम्हाला प्राईस सांगितलं, मँगो केसरचं मी तुम्हाला सांगितलं. आता अजून मी तुम्हाला एक सांगतो, हापूस तिकडे होत नाही असं म्हणतात. होय. मी हापूस लावली, आता राजापुरी लावली, बर, तुमचं पायरी लावलं आणि ते पण कलमं इथनं तयार केली. धानूला माझी एक छोटी वाडी आहे, बर, तिथे माझ्याकडे खूप सुंदर हापूस आहे, राजापुरी आहे, त्याच्यातली कलम तयार केली आणि ती तिथे लावली. लागली. तेवढंच नव्हे, आता यावर्षी प्लांटेशन केलं, पण 1,01,000% लागणार. जेव्हा मी, कारण बाकी सगळं येतच आहे, गरम मसाले लावू शकतो जे इम्पॉसिबल आहे, तर आंबा काय, मी मियाझाकी आंबा लावला. आता यावर्षी 10-15 प्लांट आणले. हा कुठला आंबा आहे? जॅपनीज मियाझाकी. इफ यू गुगल, इट इज 3,000 रुपीज पर केजी, $3,000 पर केजी इन जपान. बरं. आपल्या देशामध्ये इट इज 800 रुपीज पर केजी. दिल्लीला तुम्ही जर गेले खान मार्केटला आणि मियाझाकी आंबा विचारलं, कारण तिकडे सगळे काउन्सिलेट्सचे लोक येऊन शॉपिंग करतात, तर 2,000 रुपये किलो आहे दिल्लीमध्ये. तर कास्तकारला जो काही प्राईज मिळतो, जो मार्केटला रिटेल प्राईज आहे, त्याचा 1/3 प्राईज मिळतो. बरं, म्हणजे काय झालं? ठीक आहे. मी आता जॅपनीज रेड गवा आणलाय, तो मिनिमम 300-400 ग्रामचा असतो. त्याची साल खूप बारीक असतात, त्याला बियाणा खूप कमी असतो. दॅट सेल्स फॉर 500 रुपीज पर केजी. तर गवा तर पेरू कुठेही होतो देशात, कुठेही होतो. आणि आपण ते थाई गवा, व्हाईट गोवा, रेड गोवा हे खातो. कित्येक तरी आपण लग्नात गेल्यानंतर ते सगळं फ्रूट ज्यूस असतात, त्याचे ज्यूसेस असतात, आईस्क्रीम्स असतात. त्या गव्हाला, त्या पेरूला टेस्टच नाही आहे का? आपला अलाहाबादी पेरू होता, देशी पेरू होता, ते निस्तनाबूत झाला आहे. तर मी, माझ्याकडे जुने झाडं होती,
जे आपण देशी म्हणतो ना, आपण एक शब्द वापरतो नेहमी आता, हो. देशी, तर ती ओरिजिनल त्याची व्हरायटी आहे. त्याची मी मल्टिप्लिकेशन केली आता, बरं, देशी पेरूंची. तो पण 200 ग्रामचा पेरू होतो, पण त्याला स्वाद अलाहाबादी पेरूचा स्वाद किंवा बाकीचा वेगळा पेरूचा, तो देशी पेरूचा स्वाद आहे, तर आगळा वेगळाच आहे त्याला. सो सायमल्टेनियसली आय एम ऑल्सो ट्राईंग टू रिटेन द ओरिजिनल प्लांटेशन अँड ओरिजिनल क्रॉप्स. तर हे क्रॉप पॅटर्न चेंज म्हणजे नुसतं नवीन प्लांटेशन आणून लावणं हे नाही. हे तुम्ही कधीपासून हे जे प्रयोग आहेत तुम्ही 2015 पासून केले? 2015 पासून. आता तुम्ही इथे मिरवडलाच माझ्या घरामध्ये खाली उतरलं ना, तुम्ही बघणार पर्शियन लाईम आहे माझ्याकडे. मी 4 वर्ष मागे 3 झाडं आणली, माझ्या बंगल्यात लावली. ते जरा नीचे से दुर्गेश, नीचे से निंबू तोड के लाव 3-4. आपण आता हुसेन साहेबांच्या घरी आहे आणि त्याच्या घराखालीच त्यांनी काहीतरी पर्शियन लिंबू लावलेले आहेत, ताहिती लाईम्स. म्हणजे तुम्हाला रिसर्च कसा करायचा असतो ते त्याचं उदाहरण आहे की मी मुंबईत राहतोय, मीरा रोडला आता राहतोय. मगाशी बोलत होतो तर मला असं कळलं की तुमच्याकडे एवढं मोठं सीताफळ आहे. हो, म्हणलं बघायला आहे का, तर नाही सगळे संपली. हो, ते 500 ग्रामचा सीताफळ होतो, 500 ते 900 ग्रामचा. अरे बापरे. सरस्वती व्हरायटी आहे, NMK गोल्ड व्हरायटी आहे, आणि बालानगर व्हरायटी, आणि एक दुसरा लाल सीताफळ येतो जो आपण नॉर्मली पूजेला वापरतो तो असतो. तर सरस्वती व्हरायटी सीताफळ म्हणजे त्याला फक्त 15-20 बियाणं इन 800 to 900 ग्रॅम्स ऑफ सीताफळ. अरे बापरे. ओनली 15 to 20 बियाणं असतो, बाकी सगळं गळ असतो. तसंच तो NMK गोल्ड आहे. NMK गोल्ड हे ऑस्ट्रेलियन व्हरायटी आहे. सोलापूरचे कास्तकार आहेत, त्यांनी खूप मोठी नर्सरी याच्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे, तर आम्ही त्यांच्याकडनं ते आणलं. बालानगर लोकल व्हरायटी आहे, ती शेतकरी कुठेही बांधावर लावू शकतो. पण मग मला याचा खर्च किती असतो, म्हणजे हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडेल का? मी तुम्हाला एक सांगतो, मी आता 100 एकरवरती माझं प्लांटेशन आहे. 40 एकरमध्ये सगळं नियोजन आहे, म्हणजे रोड आहे, ढोरांसाठी चारासाठी तबेले आहेत, फीट आहे, शेततळ आहे, माणसांना राहण्यासाठी व्यवस्था आहे, ही गंजीवामृत वगैरे आम्ही सगळं बनवतो, त्याची ती जागा आहे. सगळं 40 एकर त्याच्यात गेलं आहे. 100 एकर आहे. 100 एकरला आम्हाला 10,000 लिटर प्रति एकर प्रति दिवस फॉर 200 days पाणी लागतो ऑर्गॅनिक. तेच तुम्ही फर्टिलायझर पेस्टिसाईड केलं की तुम्हाला 40,000 to 80,000 पाणी लागेल. ऑर्गॅनिक केलं का हा फरक असतो. तुमचा प्रश्न असा होता की कॉस्ट काय लागणार. करेक्ट. तर मी जे आता करतो तर मला ॲव्हरेज 4 person पर एकर. 4 person पर एकर. आणि हे सगळं तामझाम, ट्रॅक्टर, हे ते माणसं सगळं पूर्ण 100 एकरला इलेक्ट्रॉनिकली कम्प्युटराइज्ड सिस्टमनी पाणी जातो. मला 45,000 to 50,000 रुपीज पर एकरचा कॉस्ट ॲन्युअली आहे. ॲन्युअल म्हणजे पर एकरला 45,000 ते 50,000 रुपये कॉस्ट झाली ॲव्हरेज. होय, एवढी कॉस्ट येते. आता जो कास्तकारांसाठी मी काम करतोय तो तर स्वतःच काम करतो शेतात. बरोबर. हो, तो स्वतःच काम करतो. त्याच्याकडे होल्डिंग छोटी आहे, तर त्याची कॉस्ट अजून कमी येईल. पण त्याला 12 महिने उत्पन्न कसं भेटत राहील, आम्ही तेजपान लावलाय, जे आपण बिर्याणी पुलावमध्ये टाकतो, तो लावलाय. 12 महिने त्याला इन्कम कशी भेटत राहील या पद्धतीचं प्लांटेशन. याला लागतं काय, तर पेशन्स लागतो का? याला पेशन्स लागतं. क्रॉप पॅटर्नसाठी यू नीड लॉट ऑफ पेशन्स तर आहे, हार्डवर्किंग आहे, दृष्टिकोन आहे. तर फक्त एवढंच नाही की क्रॉप पॅटर्नची आम्ही स्टार्ट टू एंड पूर्ण रोडमॅप आम्ही केलं आहे. म्हणजे शेती तुमची ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन कशी करायची तर ते आम्ही आमचं केलं आहे. म्हणजे तो एक मॉडेल तयार झालं. ऑर्गॅनिक करायचं तर ते ऑर्गॅनिक फर्टिलायझर कसं बनवायचं, घनजीवामृत कसं बनवायचं, गौकृपा कशी बनवायची. आता गौकृपा म्हणजे ताक आणि गूळ, त्याच्यातनं मायक्रोबियल बॅक्टेरिया आम्ही डेव्हलप केले. व्हॉट वी फीड ॲज अ फर्टिलायझर टू द प्लांट इन द शेतीमध्ये ते आम्ही गौकृपा म्हणजे ताक, गूळ आणि पाणी त्याला 7 दिवस ठेवून ऑक्सिजनेट करून त्याच्यामध्ये मायक्रोबियल बॅक्टेरिया तयार करून ते केलं. आपण जे गायचा गोठा धुतात आणि पाणी फेकून टाकतात ते सुद्धा आम्ही साठवतो. आणि जिथे ढोरांसाठी आम्ही चारा लावलाय, न्यूट्रीफीड वगैरे प्लांट्स लावतो, ते त्याला आम्ही टाकतो. ते खतच झालं ते. हो, पण असं नाही ना की तुमचं गोठ्यातनं पाणी असं बाहेर शेतात चाललंय, नाही, यूज केलं, रियूज. गौमूत्र पूर्ण आम्ही कलेक्ट करतो. गौमूत्र कंटेन्स एंटायर
फर्टिलायझर विच हॅज जे DAP मध्ये आहे, ॲमोनिया आहे, झिंक आहे, पोटॅशियम आहे, फॉस्फरस आहे, सल्फेट आहे, युरिया आहे, हे सगळं कशामध्ये आहे? गोमूत्रमध्ये आहे. त्याचं संकलन आम्ही करतो, तो पाणीसोबत आम्ही देतो. गोबरचं संकलन करतो, त्याला महिनाभर प्रोसेस करतो, ज्याला घनजीवा अमृत म्हणतात, मग ते आम्ही शेतात टाकतो. गोबर कावडंग कंटेन्स 1500 मायक्रोबियल बॅक्टेरिया आणि गौमूत्र कंटेन्स 5000 मायक्रोबियल बॅक्टेरियाज. बापरे. तर हे सगळं रियूज कसा करायचा हा पूर्ण सेटअप तिथे जे आम्ही तयार केलेला पण मग आहे. आता सर मला अगदी लहान तोंडी मोठा घास घेतो विचारतो तुम्हाला की हे इतकं सगळं तुम्ही जरा कमी कृषी विद्यापीठच झालं तुमचं तिकडची जागा, म्हणजे खूप प्रयोग तुम्ही करताय आणि दिसतंय ते. मग आता तो सगळा खजाना या लोकांसमोर रेता व्हावा आपल्या विदर्भातल्या लोकांसाठी, त्यासाठी काही मेजर स्टेप्स घ्यायची गरज आहे का? शासनाच्या दृष्टीनं म्हणा किंवा तिथल्या लोकल लेवलवर म्हणा, असं तुम्हाला वाटतंय की काय आता करायला पाहिजे? एक शासनाला एक कीन इंटरेस्ट डेव्हलप झाली पाहिजे की वील हॅव टू वर्क ऑन अ लॉंग टर्म प्लॅन, नॉट ऑन शॉर्ट टर्म प्लॅन. हा जो दृष्टिकोन आहे शॉर्ट टर्म प्लॅनचा ते शासनाला चेंज करावं लागेल, म्हणजे ऑल अक्रॉस ऑल पार्टी लाईन, ऑल पार्टी. बरोबर. दॅट हॅज टू बी चेंज. परत जो शेतकरी निराश झालेला आहे, ही इज डिप्रेस्ड, त्याला आता हे दिसते की या शेतीमध्ये काही होऊ शकत नाही, त्याची पुढची पिढी नुसतं नाबूद होत चालली. बाहेर पडली म्हणजे काय पडली? ते हाऊसकीपिंगचं काम करतात, सिक्युरिटीचं काम करतात, वॉचमॅनचं काम करतात, होम डिलिव्हरीचं काम करतात, ते एक्सटेंडेड सबर्ब्समध्ये स्लम्समध्ये राहतात. त्याच्यामुळे काय होत चाललं आहे की तुमचं शहरांचा सुद्धा प्रॉब्लेम वाढत चालला आहे, लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम वाढत चालला आहे, बेरोजगारी वाढत चालली आहे, तुमचं प्रशासन ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट वाढत चालला आहे. मग शहर वाढतं आहे म्हणून तुम्ही काय करता? इन्फ्रास्ट्रक्चर बनवताय. मग त्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तुम्ही पैसे कर्ज घेताय, मग त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, मग मेट्रो बनवताय, मग STPसाठी तुम्ही अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम बनवताय. परत ते स्लम्स आहेत तसेच आहेत, ते नाले परत ते घाणेरडं पाणी घेऊन चालले नदीमध्ये, नालेमध्ये, डॅम्समध्ये. परत पोल्युशन, परत तुम्ही पूर्ण शहर कॉन्क्रीट करत चालले, परत ग्लोबल वॉर्मिंगला तुम्ही एनकरेज करताय. मॅक्सिमम ग्लोबल वॉर्मिंगचा प्रॉब्लेम कुठे आहे माहिती का तुम्हाला? हे ग्लास विंडोजवाली बिल्डिंग्स आणि कॉन्क्रीट, दॅट जनरेट्स मोर ऑफ हाय टेम्परेचर अँड व्हेरियस केमिकल रिलेटेड ॲटमॉस्फिअर. ह्याला बॅन करायला पाहिजे. बॅन कसं करू शकता तुम्ही? पूर्ण सायकल कसं चेंज करणार? गांधीजीची जर तुम्ही पुस्तक वाचली तर तुम्हाला दिसेल की गांधीजींनी कधी लिहिलं ते 1930 साली 40 साली लिहिलं. महात्मा गांधीचीच इकॉनॉमिक पॉलिसी, गावाकडे चला. कधी बोलले? 100 वर्ष व्हायला आले. पण आपण आता गावाकडे चला हा नारा सोडून दिलाय. शहराकडे चला, शहराचा विकास करा म्हणजे तुम्हाला रोजगार मिळेल. कॅपिटलिझमच्या बाजूने चला म्हणजे तुम्हाला रोजगार मिळेल. मग तुम्ही टॅक्स भरा, GST भरा, इन्कम टॅक्स भरा, पेट्रोलवर टॅक्स भरा. मग तो CNGसाठी तुम्ही लाईनमध्ये उभं राहा. CNG बंद झाली तर घरातला स्वयंपाक तुमचा बंद होतो. मुंबईमध्ये उदाहरण झाला 2 दिवस, रिक्षा बंद झाली, लोकांची नोकरी धंद्याला जायची वांदे झाले. सो यू आर गोईंग ऑल नेगेटिव्ह म्हटल्यापेक्षा तुम्ही उलट चाललेत. निसर्गापासून लांब पळता तुम्ही. मी जगातले बहुतांश देशात मी फिरलो आहे. अमेरिकेने 1980 आणि 90च्या दशकामध्ये हाय राईज बिल्डिंग बनवायचं शहरामध्ये स्टॉप केलं. दे स्टार्टेड डेव्हलपिंग नेबरहुड्स, स्मॉल हाऊसेस. त्याचं कारण काय? सायंटिफिक रिझन असं आहे की माणसाचा पाय हे जमिनीला लागलं पाहिजे. आज डॉक्टर म्हणतो चप्पल काढून गवतावर चाला. कारण परमेश्वरने जी पृथ्वी बनवली ना, आणि हे जे सनरेज आहेत, एक स्पेसिफिक टाईमला सनची रेज हे जमिनीला चार्ज करते. आमच्या इस्लाम धर्मामध्ये असं म्हटलं जातं की 12 ते 1च्या मध्ये तुम्ही नमाज पढू नका. असं उर्दू अरेबिक अल्फाज आहे. जवाल का वक्त आहे. आमच्या बऱ्याच लोकांनी मी विचारलं जवाल का वक्त मतलब काय, पण त्यांना सांगता आलं नाही. मग मी त्यांना सायंटिफिक रिझन सांगितलं की हा विशेष टायमाला सूर्याची एक अमुक किरण ते अर्थला चार्ज करते. अर्थिंग ज्याला म्हणतो ना, ते चार्ज करते. आणि तुम्ही त्या टायमाला नमाज का पढू नका? मग तुम्ही तुमचा माथा जमिनीवर लावणार आहेत. तर दॅट विल क्रिएट अ मेडिकल प्रॉब्लेम, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम.
जमीनला कोण चार्ज करतो? परमेश्वरनी जी सृष्टी बनवली त्याची एक काय म्हणतो, एक ऑटोमॅटिक सगळी त्याची मुवमेंट्स जी आहेत त्याला काही कारणं आहेत ना. करेक्ट. आता आपण म्हणतो प्लांट्स लावा. आता युनायटेड नेशन्समध्ये हे ठराव झाला की ग्लोबल वॉर्मिंगला थांबवण्यासाठी, आपल्याला कार्बन एमिशन थांबवण्यासाठी वी हॅव टू डू प्लांटेशन. मग वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे प्लांटेशन त्यांनी ठरवलं. करेक्ट. भारतासाठी त्यांनी आफ्रिकन स्वीटेनी महोगनी ठरवली की दिस विल गिव्ह स्टॉप कार्बन एमिशन अँड गिव्ह मोर ऑक्सिजन. मग काय झालं? मग ही बातमी शासनाकडनं काही ठराविक लोकांकडे पोचली. त्यांनी हजारो एकरमध्ये नर्सरी एस्टॅब्लिश केली. नर्सरीज एस्टॅब्लिश केली. जो प्लांट 15 रुपयाला मिळतो तो शेतकऱ्यांना ते 70 रुपयाला देतात. शेतकऱ्यांबरोबर कॉन्ट्रॅक्ट सही करून घेतात की हे 20 वर्षात हे वाढेल तेव्हा आम्ही तुमचं टिंबर आम्ही अमुक भावाला घेऊ. अरे वा. आणि तुमची हे बियाणं निघेल ते 700 रुपये किलोनी बियाणं आम्ही घेऊ असं. आणि आता गावातल्या शेतकरीला काय माहिती का हा 20 वर्षानंतर हा घडी उभं राहणार आहे का? आम्ही तुम्हाला सायंटिफिक नो हाऊ देऊ. तो इट्स अ फॉरेस्ट्री प्लांट. इट्स अ फॉरेस्ट्री प्लांट विच रिक्वायर्स झिरो मेंटेनन्स, झिरो वॉटरिंग अँड झिरो फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड. तर कसं मिसयूज होतो हे तुम्हाला उदाहरण दिलं आहे मी. तर आपल्या देशामध्ये हा प्लांट आफ्रिकन स्वीटेनिया महोगनी लावायची आणि कार्बन एमिशनला कंट्रोल करायचं आणि त्याचं इंटरनॅशनल मार्केटमध्ये स्टॉक ट्रेडिंग सुरू होणार आहे की हे तुम्ही एवढी झाडं लावली, एका एकरमध्ये 400 झाडं लावली, ही 5 वर्षाची झाली. मग याचं एक पर्टिक्युलर ग्रेड ते इंटरनॅशनल स्टॉक मार्केटला ते सुरू झालं आहे की ही तुम्हाला याची क्रेडिट भेटेल. तर ते शेतकऱ्यांना सांगतात तुम्हाला वार्षिक 15,000 रुपये याच्यातनं भेटेल. शेतकरीला काय माहिती कोणतं स्टॉक एक्सचेंजला काय झालं आहे. तर आपल्या देशामध्ये हे खूप मोठा लॅक्युना आहे की पॉलिसी मेकर्स टू द एक्झिक्युशन देयर इज लॅट ऑफ लॅक्युना. और त्याच्यामध्ये मग तो शेतकरी निस्तं नाबूद होतो. मी आता बाय रोड जातो इथनं नागपूरला समृद्धी हायवे आणि महाराष्ट्रभरामध्ये कुठे फिरत असताना किंवा ट्रेनने जाताना मी बघतो महोगनीचे खूप प्लांटेशन 1-1, 2-2 एकरची 1-1, 2-2 एकरचे लावलेले आहेत. 2 वर्षामागे मीच एक नर्सरीवाल्याला बोलवलं. पुणेची कंपनी, कोणाचं नाव मी सांगणार नाही, बोलवलं. त्यांनी मला स्वतःला 67.50 रुपीजला झाडं दिली. हो. आणि जेव्हा झाडं मागवली तर नॉर्मली इट हॅज टू बी इन अ पॅकेट ऑफ 6 इंचेस बाय 5 इंचेस सम पर्टिक्युलर. त्यांनी आणून दिली एवढ्याच्या पिशवीमध्ये. मग मला रिप्लांट करायला लागलं, सगळं करायला लागलं. मग मी ते म्हणले साहेब तुमचं डॉक्युमेंटेशन इनकम्प्लीट. म्हणलं काय तुम्हाला पैसे तुम्ही देऊन टाकले? नाही ते आपला कॉन्ट्रॅक्ट करायचं ना, तुमचं टिंबर आम्ही तुम्हाला या भावाने 20 वर्षानंतर विकून देऊ, तुम्हाला बियाणं आम्ही 700 रुपये किलोनी तुम्हाला देऊ. मग आय वेंट ऑन अदर वे चेकिंग अप यांचं इंटेन्शन काय आहे. 1500 रुपये आज ते महोगनीची किंमत सिलिगुडीला राऊंड लॉक्सची आहे पर क्युबिक फीट. तमिळनाडूला पण तोच प्राइस आहे. फर्निचरसाठी वापरला जातो. पूर्वी बंदूकच्या खांदा त्याच्याने बनवायचं महोगनी. तर राऊंड लॉक्स तो आज 1500-1000 रुपयांनी शेतकरीकडनं लिहून घेतात. म्हणजे आय एम टेलिंग यू शेतकरी निराश कुठे होतो तो तिथे होतो. या सगळ्या असं जे इंडस्ट्रियलिस्ट. मला सांगा की या सगळ्या वाटचालीमध्ये तुम्ही आता टाउन प्लॅनिंगमध्ये पण आत्ता आपण बोललो तिथं पण मी येणार आहे. पण आत्ता शेतीबद्दल काय 2 किंवा 3 महत्त्वाचे निर्णय घेतले पाहिजे असं वाटतं तुम्हाला की पहिलं हे केलं पाहिजे असं काय सांगता येईल? नाही तसं एकदम सांगता येणार नाही तुम्हाला, कारण हा खूप मोठा विषय आहे. समजा तुम्ही फक्त विदर्भ पकडला आणि 10 जिल्हे पकडले तर किती क्षेत्रफळ झालं, केवढं मोठं झालं. तर त्यापैकी मला वाटते की किमान 40 to 50% इरिगेशन नाही आहे. इरिगेशनचे किती मोठे मोठे स्कॅम झाले. इरिगेशनचे किती मोठे मोठे स्कॅम झाले. आता त्या स्कॅम्समुळे 15-15 वर्ष माझ्या शेतातनं, बाकीचं सोडून द्या, चला गावातला विषय सोडून द्या, माझ्या शेतातनं आपला उपसिंचन योजना चालली आहे आणि अंडरग्राऊंड टनल कॅनल सिस्टम चालला आहे. 2007ला सुरुवात झाली. 2007 का 4ला 2004ला सुरुवात झाली. पेंच कनेक्टिंग टू खिंडशी आणि पेंच उपसिंचन योजना असे माझ्या शेतातनं 3
तुकडे पडले माझे शेतातले. एक लिफ्ट इरिगेशन गेलं, एक ओपन कॅनल गेला आणि एक अंडरग्राऊंड कॅनलचा गेला. 2004ला सुरुवात झाली आहे. कितवं वर्ष आहे? बापरे, आतापर्यंत काम पूर्ण 21 वर्ष नाही. झाली. हो. काय शेतकरी करणार मला सांगा, काय करणार शेतकरी? तर देर इज लॅक ऑफ डिटर्मिनेशन, लॅक ऑफ, आपल्याला हे डिलिव्हर करायचं आहे, लॅक ऑफ कमिटमेंट हा मला जाणवतो. म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःची परिस्थिती स्वतःहून सुधारायचा प्रयत्न करायला लागेल. त्याला जो डिप्रेशनमध्ये गेला त्याच्यानं त्याला बाहेर यायला लागेल. का महाराष्ट्र तर सोडून जाणार नाही, गाव तो सोडून जाणार नाही, जाणार आहेत का? नाही, शक्य नाही. तर तुम्हाला असे जे पारंपरिक जे प्लांटेशनचं काम होता, जो शेतीमध्ये होत होता, जे आपण बंद करून टाकला आहे, म्हणजे जसं चिंच, तर जामुनचं पावडर तुम्ही गुगल करा, 700 रुपये किलो आहे. भेटत नाही, प्युअर भेटत नाही तुम्हाला. पण सर्वसामान्य लोकांचं म्हणणं काय असतं शेतकऱ्यांचं, आम्ही लावतो जांभूळ, पण आम्ही अप्रोच कोणाला व्हायचं नाही. पण मी काय सांगतो तुम्हाला, माझ्याकडे बरेच ग्रामपंचायतचे सरपंच येतात. मी त्यांना काय म्हणतो, ग्रामपंचायती आहे ना, तुम्हाला डायरेक्ट निधी येते शासनाची. तुमच्या गावामध्ये किती जांभूळचे झाड आहे ते मोजा. बरं, तुमच्या ग्रामपंचायती हद्दीत किती आहे ते मोजा. शेतकऱ्यांना सांगा हे फक्त बियाणं तुम्ही जमा संकलन करून आणून द्या, आम्हाला अमुक रुपये किलोनी घेऊन जा. आता काय होतंय, कचऱ्यात पडलेलं आहे. करेक्ट, ते संकलन करा. अमूल डेअरी कशी डेव्हलप झाली? अमूल डेअरी कशी डेव्हलप झाली? अशीच झाली ना. तुम्ही या, हे गाय घेऊन जा, तुमचं दूध आम्हाला आणून द्या. आज इंटरनॅशनल ब्रँड झाला अमूलचा. प्राध्यापक आपले डॉक्टर कुरियन त्यांनी ते केलं ना, ते करून दाखवलं त्यांनी. इच्छाशक्ती होती. तर जांभूळचं पावडर 700 रुपये किलो आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद ते क्षेत्रामध्ये हजारोची पडून असतात. का? तर त्याला शेल्फ लाईफ कमी आहे. तर कोणी तोडणार, कोणी घेऊन विकणार, ते शक्य नाहीये. मी जामुनची शेती करा म्हणत नाही मी, बरोबर, तो विषय वेगळा आहे. तो विषय वेगळा, बरोबर. ज्याला क्षमता असेल त्यांनी करावं. आता हायब्रिड व्हरायटी आलेली आहे, तर खूप मोठा झाड होत नाही, छोट्या झाडामधनं होतो, उत्पन्न चांगला येतो. पण परत मेंटेनन्स, पाणी, मार्केटिंग हा सगळा विषय आला. बॅम्बू प्लांटेशन, माझ्याकडे खूप ग्रामपंचायतीची माणसं आली, मी त्यांना म्हटलं आपल्याकडे बॅम्बू आहे. हो आहे ना, आमच्या शेताच्या कडावर आहे, त्याच्यावर आहे. म्हणजे तुम्ही संत्रीची शेती करतात? हो करतो ना. 3 वर्षामध्ये तुम्ही बांबू विकत आणतात? हो आणतो. एका झाडाला किती लावतात? म्हणजे 8 ते 10 सपोर्टिंगसाठी लावायला लागते. मग तुम्ही स्वतः का बांबू लावून घेत नाही तुमच्या फेन्सिंगमध्ये? तुमचे बांबू तुम्ही स्वतः उत्पन्न करा ना, तो खर्च वाचला तुमचा. तर मी संत्र्याचाही बागायत केलाय. संत्रेमध्ये सीताफळ केलाय. ते फक्त संत्रा करतात. म्हटलं बघा, संत्र्याच्या मध्ये मी सीताफळ लावलं. संत्रीची फसल खराब झाली तर सीताफळ आहे. संत्रा आणि सीताफळची फसल खराब झाली तर बांबू आहे. बांबू इल्ड्स फॉर 80 इयर्स. दरवर्षी त्याच्यातनं 6 ते 8 सूट आफ्टर 5th इयर 7th इयर निघतो. आणि ते विकत आणतात मार्केटमधनं 50 ते 80 रुपयाला. आत्ता माझ्या शेतावरती बॅम्बू हार्वेस्टिंग चालू आहे. मी 2 वर्ष केली नाही कारण मला गरज नव्हती. पण आता माझ्या संत्रेला ते थंड खूप व्हायला लागलं आहे, म्हणून संत्र्याचं उत्पादन किंवा फ्लावरिंग होत नाहीये. मी बांबू लावली कशासाठी? तर शेतकऱ्यांना एक नमुना, आणि मला जे बांबू लागतात प्लांटेशनसाठी, बाकीच्या कामासाठी, तर सेल्फ सस्टेन बांबू आपल्या देशामध्ये 160 व्हरायटीज आहेत. तुम्ही तुमचं काम वेस्ट मॅनेजमेंटमध्ये पण खूप आहे, खूप वर्ष तुम्ही त्यामध्ये काम करताय. तुमचा एक्सपिरियन्स काय? तुम्ही कशा पद्धतीने काम केलं होतं? काय करायला पाहिजे? आपण आपल्या देशामध्ये एक नवीन स्लोगन चालू आहे, स्वच्छ भारत अभियान. स्वच्छ भारत अभियान. पण तो भारत कुठे आहे? मुंबईचं उदाहरण दिलं की साऊथ मुंबईला तो स्वच्छ भारत आहे, सेंट्रल मुंबईला स्वच्छ भारत आहे. मग ते स्वच्छ भारत सबबमध्ये गेला तर थोडा कमी होतो, एक्सटेंडेड सबबमध्ये गेला तर अजून कमी होतो, आणि ग्रामपंचायत जिल्हा परिषदमध्ये गेलं तर तो फक्त भारत राहतो, स्वच्छ शब्द निघून गेलेला असतो. पूर्ण राज्यामध्ये, महाराष्ट्राचाच फक्त मी सांगतो, प्रत्येक ग्रामपंचायती बाहेर कचऱ्याचा ढीग असतो. अगदी प्रत्येक गावातनं बाहेर पडलं तर तुम्हाला पूर्ण गावाचा वाटोळा दिसत असेल. तिथे सेवरेज ट्रीटमेंट नाही, मॅनेजमेंट नाही. हा स्वच्छ भारत आहे. पारितोषिक आपण देतो,
आता आमच्या महापालिकेला, मीरा भाईंदर महापालिकेला महाराष्ट्रामधला 1 नंबर पारितोषिक दिलं शासनाने. बर. आणि तुम्हाला मी घेऊन चालू माझ्यासोबत तुम्ही शहरात. 24 प्रभाग आहे. 24 प्रभागापैकी 8 प्रभागांमध्ये तुम्हाला कचऱ्याचा असा भंडार दिसेल, भंडार. लोकांना टॉयलेट्स नाही आहेत, पण पारितोषिक भेटलं 1 नंबरचा. काय म्हणणार तुम्ही? 10,000 रुपये मॅट्रिक टन कचरा उचलण्यासाठी दिला जातो. आणि 30 कंपनी महाराष्ट्राच्या ठिकाणी दुसऱ्या बी कॅटेगरी महापालिकेत गेली, सी कॅटेगरीत गेली, तर ते 5,500 रुपयांनी घेतात. सेम कंपनी, सेम एरिया ऑफ डम्पिंग द गार्बेज. तो वेअर आर वी लिडिंग? जेव्हा आमची नगरपालिकेला मी पहिल्यांदा निवडून आलो, मला एक चांगलं होतं की आमच्या वडिलांचे खूप IAS IPS ब्युरोक्रॅट्स मित्र होते. आय एम टॉकिंग अबाउट दोज ब्युरोक्रॅट्स हु वर इन 80s, 70s and 80s. दे आर फार डिफरंट देन द प्रेझेंट. कारण प्रेझेंट पॉलिटिकल सिस्टम पण पूर्ण चेंज झाला आहे, सिनेरिओ चेंज झाला आहे. तर त्यांच्याकडनं खूप मार्गदर्शन मला मिळायचं. श्रीकांत जिचकर सारखे लोकांचं मार्गदर्शन मला मिळाला, शिवाजीराव देशमुखांसारख्या लोकांचं मार्गदर्शन मला मिळाला, दिल्लीला गुलाम नबी असेल, अहमदभाई असेल, माधवराव असेल. तर या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि म्हणून एक दृष्टिकोन भेटला की तुम्हाला आता हे शहर विकसित करायचं आहे, तर याला पहिला नवीन DP बनवून घ्या, डेव्हलपमेंट प्लॅन. तर ते आम्ही करून घेतलं. मग ते करत असताना मग तुम्हाला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट लागेल पहिला, त्याच्यासाठी शासनाची जागा घ्या, ते आम्ही घेतली. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं डम्पिंग ग्राउंड्स त्या ठिकाणी तयार झालं. तो नंतर त्याच्यामध्ये राजकारण शिरला आणि मग पाहिजे तसं तो होऊ शकला नाही. आज या शहरातला खूप मोठा एक प्रॉब्लेम म्हणून तो उभा आहे. पण हे असं जे जुने जाणते लोक होते त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्याच्यावरती काम केलं आणि म्हणून एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्लॅन या शहराचा होऊ शकलं. सायमल्टेनियसली मी स्वतः आमचे ट्रस्टच्या माध्यमातून हॉस्पिटलवर काम करत होतो. शेवटी 2008ला आम्ही ते सुरुवात केली, 2010ला बांधून पूर्ण केलं. ते 15-20 वर्ष स्वतःचा हॉस्पिटल करायचं म्हणून हेल्थ सेक्टरमध्ये सुद्धा देशभरामध्ये, जगाभरामध्ये कुठेही गेलो. साऊथ आफ्रिकेला गेलो तर साऊथ आफ्रिकेला जो हॉस्पिटल असतो त्याच्यात ट्रोमा सिस्टम सर्वात मोठा असतो. ट्रोमाचा जो एरिया असतो, एमर्जन्सीचा जो बेड असतो, ते सर्वात मोठा असतो. त्याचं कारण काय? तिथे असॉल्ट, रॅगिंग, मर्डर स्ट्रीटवरती हे जास्त आफ्रिकन कंट्रीमध्ये खूप होता आणि आहे. आणि ते ॲपेटाईट म्हणजे ब्लॅक व्हाईट पासून तर ब्लॅक हे जे हँड्स चेंज ओव्हर झाले तर त्यावेळी तो खूप मोठा होता. म्हणून तिथलं मी जाऊन बघितलं, जर्मनीला बघितलं, अमेरिकेला बघितलं. आणि हे सगळं बघितल्यानंतर स्वतःचं हॉस्पिटल मी तयार केलं. 2 वर्षामध्ये 350 बेडचं हॉस्पिटल बांधून कमिशन केलं मी. आय एम अ नॉन मेडिकल पर्सन, पण केलं. आमच्या वडिलांना लहान असतानाच ते ऑर्फन झाले आणि म्हणून त्यांचा हे होता समाजाला एज्युकेशन दिलं पाहिजे, डाऊन ट्रोडनला दिला पाहिजे, ऑर्फन्सला दिला पाहिजे, म्हणून एज्युकेशन इन्स्टिट्यूट उभं केलं. त्यामुळे हेल्थ, एज्युकेशन याच्यावरती काम करण्याची संधी मिळाली. पण एक विचारू, साधा सरळ सोपा प्रश्न विचारतो, काही गैरसमज करून घेऊ नका. सर्वसाधारणपणे आता राजकीय नेत्याची इमेज अशी झाली आहे की नाही की राजकीय नेत्याची हॉस्पिटल असतात, कॉलेज असतात, तर तो करत असतो त्याचं साम्राज्य असतं, त्यातनं त्यांना फंड्स मिळत असतात, अशी इमेज आहे. तुम्ही नेता म्हणून, इतके जुने जाणते नेते म्हणून, याला जस्टिफाय तुमचं म्हणणं काय याच्यावर? हे बघा, एक तर शाळा करायची हा काय माझं स्वप्न नव्हता, हा माझ्या वडिलांचा होता दृष्टिकोन. हॉस्पिटल करायचा ते माझ्या वडिलांचा होता. त्याच्यावरती मी काम करत गेलो. आणि शाळा का करायची तर डाऊन ट्रोडन सेक्शन ऑफ दी सोसायटी, जे उर्दू मिडियमची शाळा आहे, जे हातगाडी खिचतात, रिक्षा चालवतात, त्यांचे मुलं बिहार, UP मधनं मुंबईला येतात मायग्रेट होऊन. त्यांना इंग्लिश मिडियमचा समज नाही, म्हणून त्यांच्यासाठी उर्दू मिडियम शाळा. आज पण आमची उर्दू मिडियमची शाळेची फीस 100 रुपीज आहे, 100 रुपये, आणि 100% रिझल्ट आहे मागील 20 वर्षात. मुस्लिम समाजाची लोकांनी, मुलांनी इंग्लिशमध्ये शिक्षण घ्यावं, फक्त उर्दूमध्ये नाही. त्याच्यासाठी ती आमची शाळा एस्टॅब्लिश झाली. त्याची सुरुवातीला 100 रुपये फी होती, आज कुठेतरी 1000-1200 रुपये फी आहे. खूपच कमी आहे. 5000 मुलं आहेत आणि लास्ट 35 इयर्स 100% रिझल्ट आहेत. आणि स्वतःचे पैसे आहेत, शासनाचे पैसे नाही, शासनाची जमीन नाही, शासनाचा ग्रांट नाही. तर कदाचित तुम्ही जे म्हणतात त्या फ्रेममध्ये आम्ही बसत नाही. पण आमच्या परिसरमध्ये मायनॉरिटी आहे, मुस्लिम मायनॉरिटी आहे,
उर्दू मिडियमची शाळा आहे, इंग्लिश मिडियमची आहे. आमच्या वडिलांनी अजून समाजातले दुसऱ्या लोकांना प्रोत्साहित केलं की तुम्ही सुद्धा शाळा टाका. म्हटलं म्हणजे मुस्लिम एरियामध्ये शाळा मॅक्सिमम असायला पाहिजे. तर मी आज गर्वानं हे सांगू शकतो तुम्हाला की ह्या ज्या मायनॉरिटी एरिया आहेत आजच्या घडीला मीरा भाईंदरमध्ये 100% मायनॉरिटीची मुलं शिक्षण घेत आहे. दे आर वेल क्वालिफाईड, पोस्ट ग्रॅज्युएट झाले, ग्रॅज्युएट झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले. आणि मायनॉरिटी समाजाची बरीच संस्था आहे, 8-10 संस्था आहेत, सगळं चांगल्यापैकी शाळा त्या ठिकाणी चालत आता आहे. मायनॉरिटी मध्ये शिक्षणाचं महत्त्व कळलं असं कळलंय, कारण ते कधी काळी खूप कमी होतं, शिक्षणावर फार भर नव्हता. आता काय आहे, प्रमाण बदललंय. स्वतंत्रच्या आधी अल्पसंख्याक समाजाचं जो शिक्षण प्रमाण होता तो खूप काही चांगला होता. त्याला 2 कारणं होती. एक, हिंदू मुस्लिम विभाजनचा हा विषय नव्हता, हिंदुस्थान पाकिस्तानचा विषय नव्हता. सर्व शिक्षण उर्दू जुबानमध्ये होती, लँग्वेजमध्ये होती. इंग्लिश लँग्वेजमध्ये शिक्षण कमी होता. आदरणीय लेट शंकरराव चव्हाण साहेबांशी जेव्हा मी बोलायचं ते माझ्याशी उर्दूमध्ये बोलायचं. मी त्यांच्याबरोबर मराठीत बोलायचं आणि ते माझ्याशी उर्दूत बोलायचं. आणि मला म्हणायचं, अरे जनाब उर्दू में बोलिये मेरे से. विलासराव देशमुख साहेबांशी मी बोलायचं ते उर्दूमध्ये माझ्याशी बोलायचं. हो, कारण तो निजाम स्टेट होता मराठवाड्याचा, तर तो इम्पॅक्ट होता. तर सांगायचं तात्पर्य काय की त्यावेळी शिक्षण उर्दूमध्ये होता. आणि स्वतंत्रनंतर काय झालं, पाकिस्तान वेगळा झाला, बरंच काही वेल सेटल्ड फॅमिली तिकडे मायग्रेट झाली, जी सुशिक्षित होती, श्रीमंत होते, बरेच काही तिकडे शिफ्ट झाले. इथे जे मुस्लिम परिवार राहिलेत त्यावेळी, ज्यांनी इंग्लिशमध्ये शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती आणि इंग्लिश शिकत होते, ते देशाच्या प्रवाहामध्ये निघून गेले पुढे. बरोबर. अन्य समाज तो मदरसा आणि या शिक्षण प्रवाहामध्ये राहून गेला मागे. करेक्ट. आणि मदरसा आणि हे जे संस्था होती ज्यांचा स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये खूप मोठा योगदान आहे. आपण इंडिया गेटवर गेले तर तुम्हाला 58,000 मुसलमानांनी शहादत दिली आहे स्वातंत्र्यासाठी. इंडिया गेटवरती नाव लिहिलेले आहेत. आज हे म्हणतात की मुसलमानांचा काय कॉन्ट्रीब्युशन, पण हे तर रेकॉर्डेड आहे ना, मॉन्युमेंटवरती रेकॉर्ड आहे. तर ठीक आहे, ती गोष्ट वेगळी. पण सांगायचं तात्पर्य असं की 2 देवबंदी आणि बरेलवी अशा 2 प्रामुख्याने संस्था होती मदरसेंची, ज्यांचा चळवळीमध्ये खूप मोठा स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचा हिस्सा होता, योगदान होता. आणि स्वातंत्र्यानंतर ऑल ऑफ अ सडन काय झाला की यांना सगळे रिसोर्सेसची कमी झाली. मग या मदरसेंमध्ये कोण मुलं जायची, तर घरामध्ये खूप जास्त सदस्य आहेत, तर ती मुलं तिकडे पाठवायचं. अनाथ आहेत त्यांना पाठवा. प्रत्येक घरामध्ये 4-5 मुलं असली, 1-2 मस्तीखोर असतात, बदमाश मी म्हणणार नाही, मस्तीखोर असतात, त्यांना तिथे टाका. तो बर्डन त्या इन्स्टिट्यूटवरती वाढत गेला. दोज इन्स्टिट्यूट स्टार्टेड टू बिकम लाईक अ रोल मॉडेल फॉर इन्स्टिट्यूट विच वर फॉर्मिंग ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स. तर त्यांना असं वाटलं की हे शिक्षण आपण अरबिक शिक्षण द्यायचं, धार्मिक शिक्षण द्यायचं. त्याच्यातनं मुलं जी शिक्षित होऊन बाहेर पडली त्यांनी मौलाना इमामचं काम करायला सुरुवात केली. ती शहराकडे जाऊ लागलेत, स्लम्समध्ये जाऊ लागले, 2 टायर 4 टायर सिटीजमध्ये जाऊ लागले. तिथे जाऊन ते मदरसा एस्टॅब्लिश करू लागलेत. तर परत त्या मदरसेमध्ये ते गावातनं मायग्रेट होऊन आलेली लोक आहेत, त्यांची मुलं त्या मदरसेमध्ये जाऊ लागलीत. तर एक ओव्हरऑल सिनेरिओ असा डेव्हलप झाला. विशेषतः बंगाल, ओडिसा, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये की मुस्लिम सुशिक्षित नसतात. पण तुम्ही जम्मू काश्मीर बघितलं तर 100% सुशिक्षित आहेत. केरळ तुम्ही बघितलं तर 100% सुशिक्षित आहेत. कर्नाटकामध्ये तुम्ही जाऊन मुसलमानांना बघितलं तर तिथे 90% 95% अबाव तुम्हाला शिक्षण दिसेल. चेन्नई तामिळनाडूमध्ये गेलं तर तुम्हाला तसंच शिक्षण दिसेल. आंध्रामध्ये गेलं तसंच तुम्हाला पर्सेंटेज ऑफ शिक्षण, हे नाही इन्क्लुडिंग महाराष्ट्रामध्ये पण तोच परिस्थिती. पण हे पिक्चर क्रिएट केलं गेलं असं नाही. नाही, कोणी असं जाणून बुजून पिक्चर क्रिएट केलं तसं नाही. पण कसं आहे की ऑफ हँड कोणी चर्चा करतो, अच्छा मुस्लिम समाजमध्ये शिक्षण नाहीये, त्याचे कारण काय आहे हे कोणी विश्लेषण करत नाही. आणि त्या दिशेने जे बोलतात त्यांना त्या दिशेने काम करायची इच्छा नसते किंवा त्या समाजातले ते नाही आहेत. तर इन जनरल पर्स्पेक्टिव्ह जेव्हा ते बोलतात की मुस्लिम समाजामध्ये शिक्षण कमी आहे, हे जनरलाइज स्टेटमेंट आहे. मला 2 प्रश्न महत्त्वाचे वाटतात जे
माझ्यासारख्या सेन्सिबल माणसाला नेहमी वाटतात आणि तुम्ही आज माझ्या समोर आहे म्हणून तुम्हाला विचारण्याचं धाडस करतो. तुम्ही एक महत्त्वाचे नेते आहात, मुस्लिम समाजासाठी तुम्ही काम पण केलेलं आहे, तुम्हाला मुस्लिम समाजाची शिकवण पूर्ण माहिती आहे आणि तुम्ही सुसंस्कृत आहात, केवळ सुशिक्षित नाही आहात. म्हणून मी तुम्हाला विचारतो. पहिला प्रश्न, आत्ता जे पोलरायझेशन चालू आहे हिंदू मुस्लिम जे चित्र रंगवलं जातं आहे, माणूस म्हणून, शेतकरी म्हणून, एक वाचक म्हणून, लेखक म्हणून तुम्हाला काय वाटतं, असं काय मत आहे तुमचं? दिस इज नॉट द फॅब्रिक ऑफ दिस कंट्री. सेक्युलरिझम इज द फॅब्रिक ऑफ दिस कंट्री. अनसेक्युलरिझम इज नॉट द फॅब्रिक ऑफ दिस कंट्री. पाणीवरती लाठी मारल्यावर पाणी सेपरेट होऊ शकतो का? होऊ नाही शकत. आपण कित्येक वेळा RSSचे भागवत साहेबांनाही ऐकतो, ते इतिहास खूप काही चांगलं बोलत असतात. अरे हे सब मुसलमान भी इसी देश के हैं, ये सब बाबर के साथ नहीं आए थे, ये यहीं पे कन्वर्ट हुए हैं, तो इनका भी DNA वही है जो आपका है, हमारा है. वो इस्लाम धर्म स्वीकार लिए तो क्या हुआ, हम हिंदू धर्म, किसी ने क्रिश्चियनिटी धर्म. तर हे फॅक्ट आहे ना या देशाचा. दिस इज द फॅक्ट ऑफ दिस कंट्री. याला कोणी चेंज नाही करू शकत. पण अनफॉर्च्युनेटली काय आहे की इंटरनॅशनल पॉलिटिक्सनी जो रंग पकडला आहे, इंटरनॅशनल पॉलिटिक्सने जे रंग पकडला आहे, वी आर फ्लेवर्ड विथ दॅट. आपण कधी रशियाबरोबर होतो सोशलिस्ट म्हणून, कम्युनिस्ट म्हणून. रशिया तुटलं. वी ट्राईड टू बिकम अन इंडिपेंडेंट पॉवर अंडर इंदिरा गांधी अँड सो ऑन अँड सो फोर्थ. अनफॉर्च्युनेटली वी लॉस्ट राजीव गांधी अँड इंदिरा गांधी. इन पाकिस्तान I have read one book, I don't remember the name of the book. जिना साहेब म्हटले होते की बाबा हे आपण स्वतंत्र घेतलं, पण इट इज गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट बिकॉज ऑफ फ्युडलिझम अँड फॅनेटिझम. ते आपण चित्र आपण बघतोय. मागे आपण चर्चा केली, मार्केट, इंडिया हॅज बिकम अ मेजर मार्केट. आपल्याकडे सगळे जे बघतात ते मार्केटच्या दृष्टिकोनातून बघताय. कॅपिटलिझमचा ग्रोथ झाला ऑल ऑफ अ सडन. सोशलिझम बाजूला गेला, कम्युनिझम बाजूला गेला आणि कॅपिटलिझम आला. कॅपिटलिझम आला म्हणजे ज्याच्या खिशात पैसा आहे तो राजा आहे. तर जगाभरामध्ये आता कॅपिटलिझमचा जमाना आहे. आणि माझा व्यक्तिगत मत असं आहे की जगाच्या धर्तीवरती आज 2/3 देशांवरती जरी डेमोक्रेसी असली तरी डिक्टेटरशिप आहे. मग ते अमेरिका असेल, साऊथ अमेरिकेला कोणतं देश असेल, मिडल ईस्ट असतील, इराण असेल, तुमचं रशिया आहे, चायना आहे, नॉर्थ कोरिया आहे. ऑल डिक्टेटरशिप. नॉस्ट्रॅडॅमसचं प्रिडिक्शन आहे. नॉस्ट्रॅडॅमसचं आफ्टर 2022 the world will have such type of leadership and there will be a third world war. तर आज जे आपण बघतोय, वी आर पार्ट ऑफ थर्ड वर्ल्ड वॉर. आज जे गाझामध्ये होतोय, इट्स अ वर्ल्ड वॉर. आज जे युक्रेन रशियामध्ये होतो, इट्स अ वर्ल्ड वॉर. आज जे हिंदुस्थान आणि पाकिस्तानची जी चुटपुट लढाई चालू आहे, इट्स अ वर्ल्ड वॉर. वी आर पार्ट ऑफ दिस वर्ल्ड वॉर. म्हणून मी म्हटलं की जे इंटरनॅशनल फ्लेवर जे झालं आहे, वी आर बिकम पार्ट ऑफ इट. सो इन दॅट पार्ट हे कम्युनल रंग जो पसरवण्याचा जो विषय आहे, दॅट इज टू सेफगार्ड द चेअर. आपली कुर्सी कशी वाचवता येईल, तर लोकांना एका पर्टिक्युलर धर्माच्या विरोधात, भाषेच्या विरोधात, कल्चरच्या विरोधात आपण जर केलं तर मेजॉरिटी हे आपल्या बाजूला येतील, अशी काही लोकांची संकल्पना आहे, धारणा आहे. पण ते खरं नाही आहे. पण मग असं आहे की आता ज्या गोष्टी घडतात भारतामध्ये, जो बॉम्बस्फोट होत आहेत, त्यातनं काही लोकांना पकडलं जाते. आता रिसेंटली बातमीशी 4-4, 5-5 डॉक्टर त्याच्यामध्ये सापडले, ते सगळे मुस्लिम समाजाचे होते. अशामुळं पुन्हा हा सगळा समाज प्रश्नांवर येत नाही का, क्वेश्चनवर येत नाही का? सर्वसामान्य लोकांना त्याबद्दल प्रश्न पडत नाहीत का? मलाही असा प्रश्न पडतो की इतकी मोठं उच्च विद्याविभूषित ही सगळी मंडळी आहेत, तरुण मुलं आहेत, डॉक्टर झालेली आहेत, ही इकडे कशी काय गेली? मग काहीतरी सिस्टीममध्ये प्रॉब्लेम आहे का? त्यांना जे शिक्षण दिलं जातं त्यामध्ये प्रॉब्लेम आहे? मी 2 दिवस अजित धवलची एक रील बघतोय. अजित धवलने कोणते तरी इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मला, मीडियाला ॲड्रेस करताना कदाचित ते बोलले असतील. मी रील बघतोय. आता ती ऑथेंटिक नसेल तर गव्हर्नमेंटने आतापर्यंत त्याच्यावरती बॅन टाकायला पाहिजे होतं. म्हणजे आतापर्यंत मी 2 दिवस कंटिन्यूस बघतोय, वेगवेगळ्या पेजेसवर बघतोय. त्याच्यात ते काय म्हटले की 1947 पासून आतापर्यंत 4000 देशविरोधी कारवाईमध्ये, स्पाईंगमध्ये 4000 केसेस झालेले आहेत. त्यापैकी मुस्लिम समाज फक्त 20% आहे.
हा कोणाचा स्टेटमेंट आहे? अजित डोवाल साहेबांचा आहे, माझा नाही आहे. 20% आहे आणि 40% अन्य समाज आहे. बरं. याचा अर्थ काय लावणार तुम्ही? मग याचा अर्थ तुम्ही असं लावणार नाही का कुठेतरी हे इंजिनियर्ड आहे? सध्याचा जो वातावरण आहे, मी कोणत्याही टेररिस्टला पाठिंबा देत नाही, त्याच्या बाजूनी नाही, त्याचा मी सक्त विरोधी आहे. पण जो चित्र रंगवण्याचा प्रयत्न चालू आहे, काही लोकांनी चूक केली म्हणजे काय पूर्ण समाज चूक नाही होऊ शकत नाही. मर्डरर झाला का, टेररिस्ट झाला का, हे असा चित्र रंगवण्याचा प्रयत्न आहे. काही लोकांनी चूक केली, काही लोकांचा ब्रेन वॉश झाला, काही ते काय म्हणतात ते कोणता बॉम्ब, ह्युमन बॉम्ब स्वतःहून ते तयार झाले. तर याचा अर्थ पूर्ण मुस्लिम समाज तसा आहे का? हो, अजिबात नाही असं होतं अर्थ. मग तसा बोलायला गेले तर डोवेल साहेबांचं स्टेटमेंट घेऊन 3200 हिंदू लोकांनी हे केलं म्हणजे सगळा हिंदू समाज तसा आहे. एखादा व्यक्ती मर्डर करतो, रेप करतो, चोरी करतो, तो कोणता समाजाचा असतो म्हणून त्याच्याकडे बघितला जातो का? नाही. तो चोर आहे, डकैत आहे, मर्डरर आहे, रेपिस्ट आहे, ह्या दृष्टिकोनातून बघितला जातो. मग अशा प्रकारच्या टेररिस्ट ॲक्टिव्हिटी जर कोणी केली असेल आणि जी आपल्याला दिसते केलेली आहे, तर याचा अर्थ पूर्ण समाज तसा नाही आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी एक तुम्हाला सांगतो, प्लीज. जे मागील 2 वर्षामध्ये आपण बघतो गाझामध्ये जे घडलं, आपल्या देशाचा संबंध नाही आपण असं बोलतो, पण फायनली यू आर कनेक्टेड. तुम्हाला युनायटेड नेशन मध्ये शेवटी त्याच्या बाजूनी का विरोधात वोटिंग करायला लागते, वोटिंग करायला लागते तुम्हाला, तुम्ही करतात वोटिंग. मग जो ह्युमन बॉम्ब आणि ह्युमन मॅसॅकर गाझामध्ये झाला, 80,000 लोकांना मारलं. किती? 80,000. 80,000 लहान मुलं, महिला सगळं त्या ठिकाणी मारलं आणि पूर्ण जगमध्ये त्याच्या विरोधात आवाज उभी झाली आणि त्यामुळे इस्रायलला 2 पाऊल मागे जायला लागलं. तरी त्याचं काम चालूच आहे, त्याची काम चालूच आहे. आता तुम्ही ट्रम्प सारखा एका राष्ट्रपती अमेरिकेचा, तो ममदानी तिथे न्यूयॉर्कमध्ये मेयरचं इलेक्शन लढतो आणि तिथे ट्रम्प सारखा US राष्ट्रपती जो जगामध्ये त्याच्याकडे बघितला जातो, तो असा म्हणतो की ज्यूइशने याला मतदान करायला नको. किती योग्य आहे मला सांगा. मग हे सगळ्यांचं रिपोर्केशन आणि इम्पॅक्ट देशभरात, जगभरात होतो ना, जगभरात होतो. आता तुम्ही इंडोनेशियाचं मी तुम्हाला सांगतो, इंडोनेशिया आणि मलेशिया तुम्ही इथे गेले तर मशिदीन इक्वल तुम्हाला मंदिर दिसतात तिकडे. रामायणचा पाठ केला जातो, रामलीला होते तिकडे. का होते? तिथली गव्हर्नमेंट सक्षम आहे विश्वास संपादन करण्यासाठी. इथे कुठेतरी आपण चुकतोय, कुठेतरी आपण लॅक करतोय, हे असं दिसते मला. वी आर लुसिंग समवेअर. तुमची शाळा आहे, तुम्ही म्हणजे मी विशेष समाजाचे म्हणून म्हणत नाही, तुमची शाळा आहे, शिक्षण पद्धतीमध्ये तुम्ही काम करतात. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये जे काही प्रॉब्लेम आहे असं वाटतं तुम्हाला? भरपूर मोठी शिक्षण म्हणजे उच्च विद्याविभूषित असून सुद्धा आपण अशा पद्धतीकडे जातो, मग तो हिंदू असो मुसलमान. पण काय प्रॉब्लेम वाटतोय, काय करायला पाहिजे? डॉक्टर श्रीकांतजीचं नेहमी मला म्हणायचं, मुझफ्फर, एज्युकेशनचा मेरिट आणि रिअल लाईफचा मेरिटचा काही संबंध नाही. आपण 1947ला जो शिक्षणचं पॅटर्न एस्टॅब्लिश केलं, त्याच्यामध्ये टाइम अँड अगेन वी शुड हॅव मेड सम रिसर्च. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो की आज ग्रामीण भागामध्ये स्टील वी हॅव 40% ड्रॉपआउट्स. ग्रामीण भागात तुम्ही गेले, ग्रामपंचायत आणि नगर परिषद आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये एक शिक्षक असतो. सगळ्याच ठिकाणी तशी परिस्थिती असेल असं नाही म्हणत, पण ऑलमोस्ट बाय अँड लार्ज सांगतो तुम्हाला. 40% ड्रॉपआउटचा रिझन म्हणून तुम्हाला सांगतो. तर तो इंग्रजी पण शिकवतो, इतिहास पण शिकवतो, भूगोल पण शिकवतो, सायन्स पण शिकवतो, मराठी पण शिकवतो. म्हणजे किती ग्रेट पर्सन आहे तो. त्याला पगार असेल जे काय असेल ते. विधान परिषदमध्ये काम करत असताना शिक्षक मतदारसंघाचे आमदार असतात. विथ ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरीवन, मी कोणाच्या तोंडातनं कधीही त्या 10 वर्षामध्ये आपल्याला शिक्षणचा पॅटर्न चेंज करायला पाहिजे, याच्यावरती आपण डिस्कस करायला पाहिजे, नाही. पगार भेटली नाही, सुट्टी भेटली नाही, हे टेम्पररी घेतलं होतं, यांना परमनंट केलं नाही, या विषयाच्या पलीकडे चर्चा नाही. लेजिस्लेशन
is there to make new laws, ॲब्सोल्युटली. make new research, make new experiments and convert it into law and then get it executed. Unfortunately हे होत नाही. मी पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते, त्यांना ते खूप मला रिस्पेक्ट करतात, मुझफ्फर भाई म्हणून हात मारतात, एवढे सिनियर असून सुद्धा. मी त्यांना म्हटलं, बाबा आपण अमेरिकेतनं शिक्षण घेतलेले आहेत, या राज्यामध्ये एवढं पर्सेंटेज ड्रॉपआउट आहेत, एक शिक्षणासाठी टू फिक्स अप अ फर्दर रोड मॅप ऑफ महाराष्ट्राचं एज्युकेशन एक 2-3 दिवसाचा तुम्ही अधिवेशन लावा. बरं, शिक्षणासाठी. शिक्षणासाठी जस्ट टू फिक्स द फ्युचर रोड मॅप ऑफ महाराष्ट्राचं एज्युकेशन. म्हटलं हे ड्रॉपआउट्स आहेत आणि हे जे ड्रॉपआउट्स आहेत किंवा हे जे ग्रामीण भागातनं शिक्षण घेतात हेच प्रशासनामध्ये येतात. इफ यू हॅव टू इम्प्रूव्हाइज द ॲडमिनिस्ट्रेशन, इफ यू हॅव टू इम्प्रूव्हाइज द ॲडमिनिस्ट्रेशन, यू हॅव टू इम्प्रूव्हाइज द एज्युकेशन. त्या ग्रामीण भागातलं एज्युकेशन तुम्ही इम्प्रूव्हाइज करा, तुमचं प्रशासन इथे सुधरेल, अन्यथा ते सुधारणार नाही. पण अनफॉर्च्युनेट दॅट थिंग डिडंट हॅपन. मग आता ते त्याच्यावरती अजून एक ते बोलले, मुझफ्फर भाई काय होणार त्याच्यावरती, सगळे एवढे मोठे मोठे सम्राट आहे जे तुम्ही बोलले होते ते. पण मग आता ते सरकार झालं, आता या सरकारमध्ये तुम्ही इतके वर्ष काम करताय, या सरकारमध्ये सुद्धा तुमचे मित्र असतीलच की, चांगले ओळखीचे स्नेही झाले असतीलच की, त्यांच्याशी बोलला? नाही, ते माझेच मित्र आहेत सगळे, कारण सगळे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं भाजपात आणि सेनेत गेले. आणि ते सेनेत भाजपाचे जरी होते पूर्वी पण, तरी माझे चांगले मित्र होते. कारण सभागृहामध्ये आम्ही जेव्हा बोलायचं, गॅलरीमध्ये बसायचं, तर ते खूप मला प्रेमाने हात मारायचं. पण आता जर ते सिस्टीम मध्ये आहेत गेले काही वर्ष, तर मग तुम्ही काही सजेस्ट करता? ते सिस्टीम मध्ये आहे, नाही ते सिस्टीम मध्ये आहे, पण सिस्टीम्स हॅज चेंज्ड. म्हणजे टू आय गॉट यू. हा, ते सिस्टीम मध्ये आहे, पण सिस्टम हॅज चेंज्ड. सो दे आर लुकिंग टुवर्ड्स द सिस्टम, दॅट सिस्टम हॅज चेंज्ड. त्यामुळे मला आज तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं सर. आम्ही पहिल्यांदाच भेटतोय, पण या गप्पांमधून तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक गोष्टीमध्ये हुसेन साहेबांचं काहीतरी म्हणणं आहे, आपली मतं आहेत, ती त्या ऑब्झर्वेशनमधून, अभ्यासामधून आणि अनुभवातून येतात. हे मला फार महत्त्वाचं वाटतं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की शेतीबद्दल जो तुम्ही सांगितलं की ते प्रत्येकानं ऐकायला पाहिजे, आणि त्यांनी जे प्रयोग केले ते जर इतर लोकांनी केलं तर खूप फरक पडेल असं मला वाटतं. सुरुवातीला जसं मी बोललो होतो, राजकारण एका बाजूला, पण त्या पलीकडे शिक्षण, शेती, वेस्ट मॅनेजमेंट, टाउन प्लॅनिंग या सगळ्यामध्ये हातखंडा असलेला आणि अनुभव असलेला हा माणूस आहे. मला माहिती आहे की ही वेळ खूप कमी आहे, छोटी आहे, पण इथं कुठेतरी आपल्याला थांबायला लागेल. आपण याचा पार्ट 2 सुद्धा करू, सरांनी वेळ दिला तर. त्यावेळेला आपण दुसऱ्या टाउन प्लॅनिंगबद्दल बोलू, कारण तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. लॉ अँड ज्युडिशरीवर बोलू, त्यावर सुद्धा बोलू. हां, कारण ते महत्त्वाचं आहे. तुमचं शासन प्रशासन जर चांगला पाहिजे असेल तर जस्टिस डिलेड इन जस्टिस डिनाईड, यू हॅव टू वर्क ऑन दिस. तुम्ही वेळ द्या पुढच्या वेळेला, आपण नक्की करू. ते लेमन दाखव, लेमन. हा, लेमन दाखवच राहिलं. बघू, लेमन आणि केळी दे, केळी राहिली. हे वसईची एलची केळी आहे, पण हे नागपूरला लावली आहे. अच्छा, ही नागपूरला लावली. मग पण मी तुम्हाला सांगतो, मी हे माझ्या घरामध्ये वसईवरनं आणून लावली होती, तर इट वॉज ओनली 3/4 साईज ऑफ दिस. पण हेच मी नागपूरला लावली आहे, तर यू कॅन सी इट्स अ फुल्ली ग्रोन साईज. अच्छा, वा. आणि ताहिती लाईम आहे. दिस आर ताहिती लाईम, सीडलेस ताहिती लाईम. Each lemon weighs about 120 to 160 grams आणि मिनिमम 40 ml याच्यामध्ये ज्यूस असतो, आणि हा सीडलेस आहे. आणि परत हे राऊंड द इयर आहे. तर शेतकऱ्यांसाठी जसं मी तुम्हाला बोललो, वार्षिक त्यांना एव्हरी मंथ, एव्हरी इयर, राऊंड द इयर त्यांना उत्पन्न कसं मिळेल. पण हे तुम्ही तिथं पण लावलंय? हो, मी हे आता तिथे मल्टिप्लिकेशन, आणि हे आत्ता आणि घराखालनं घराच्या कंपाऊंडमध्ये लावलेलं आहे. कारण मी इथे आणतो प्लांट्स, आणि इथे त्यांना रेट काय असतो बाजारातला याचं? मी तुम्हाला जसं म्हटलं की नेचर्स बॅस्केट वगैरे मधनं माझा मोठा मुलगाच आणलं त्यांनी. मी त्याला विचारलं काय प्राईजने आणलं, तर म्हणजे 750 रुपये. मी त्याचा हात पकडलं, त्याला खाली घेऊन गेलं आणि म्हटलं हे बघ, इथे फुकटात भेटतं तर तुला घ्यायचं नाही. मग मी ते गुगल केलं की ताहिती पर्शियन लाईम, याला पर्शियन लाईमही म्हणतात, ताहिती म्हणतात, सीडलेस. हे होलसेल मार्केटमध्ये कर्नाटकामध्ये, केरळामध्ये, महाराष्ट्रामध्ये काय प्राईज आहे? तर नोवेअर आय गॉट बिलो 80 रुपीज पर kg.
हा केजी मध्ये 4 पीस येणार, 5 पीस येणार. करेक्ट. बापरे. देसी लेमन जो आहे तो 20 रुपये किलोने 20 येतात. 10 रुपयाला 5 येतात. हो, 10 रुपयाला 5 येतात. आता वॉटर रिक्वायरमेंट बिईंग ए सिट्रस फ्रूट सेम आहे, पण राऊंड द इयर आहे. हा परत हाय तिकीट व्हॅल्यू आहे, हाय तिकीट व्हॅल्यू, हाय साईज. हातात पकडलं तरी वास येतो त्याला. अरे बापरे. त्याला पण काटे असतात म्हणजे? हो, काटे आहेत ना त्याला. हा पर्शियन ना? हो, पर्शियन ताहिती लाईन. पर्शियन हे दिसतात ना तुम्ही आता एका झाडामध्ये बघू शकता तुम्ही. आणि खाली आले एकदम. हे येलो होतात? हो, येलो होणार, सेमी येलो. हे बघा इथे. हा, अरे बाप, कसला दणका आला. आणि वेट केवढा आहे त्याला. हो, कारण ते एक फळ तेवढा मोठा आहे ना तो. आता मी बोललो मी मल्टिप्लिकेशन करतो, ते हे नवीन प्लांट्स मी तयार केले. अच्छा. त्याच्या खाली दिसतात तुम्हाला पिशवीमध्ये. देन आय विल बी प्लांटिंग इट इन नागपूर. आणि नारळ पण लावलेत आम्ही तिथे 40 वेगवेगळे व्हरायटीचे. आणि माझ्या इथं आईच्या बंगल्यावर जे नारळाचे झाड आहे त्याच्यातनं रोपं तयार केली. हे तिकडे नेणार? हो, हे तिकडे नेणार आहे. हे तुम्ही जातीनं लक्ष घालून करता? हो. की माणसं तयार केली? नाही, मीच करतो. कधी वेळा म्हणे मेलेशिवाय स्वर्ग दिसत नाही. सिंपल. इफ यू हॅव टू डू समथिंग डिफरंट यू हॅव टू पुट इट युअर सेल्फ. आता हे एफिनिस बॅम्बू आहे. एफिनिस हे मी सगळं नागपूरला लावतो. दिस इज एफिनिस बॅम्बू. बर. हे मॅचस्टिक, आपलं अगरबत्ती, आपला याच्यामध्ये आपण खेळतो ना जुवेनाइल, त्याच्यामध्ये वापरतो. आणि फिशिंग रॉड साठी आपल्या देशातनं हे एक्सपोर्ट होतं, ऑस्ट्रेलियातनं एक्सपोर्ट होतं. आणि हे बघा याची लचक बघा. फिशिंग रॉड साठी हा बांबू वापरला जातो. मग इथंच लावला तुम्ही? हा लावला ना? केवढा होता? लावलाय हे असं एक रोप आणून लावलेलं. आता त्याच्यातनं कितीतरी मी काढले. तिकडे पण येतात? तिथे पण लावलं ना मी. पण मला मी जे काही तिथे लावतो मी सगळे करतो. पण मग तिथं तुम्ही जे लागवड करता, तिथे जी जमीन आहे त्या जमिनीचं जे पौष्टिक हे आहे, सॉइल त्याची जी काय, माझा जो एरिया आहे मुद्दाम तो बेसिकली मायनिंग एरिया आहे रामटेकचा. बरं. तर मायनिंग एरियाची सॉइल जी असते ती आपली मुरुम माती पेक्षा वाईट असते, सँडी असते ती. तो पाणी होल्ड करत नाही, काहीच होत नाही. मग त्या मातीला तसं आपण तयार करतो. त्याच्यासाठी आम्ही हे जे मल्चिंग आहे ना, पानं दिसतात तुम्हाला, जेवढं झाडांचं पानं असतात ते आम्ही जाळत नाही, तर कार्बन एमिशन करत नाही. तर याच्यातनं मॅन्युअर तयार होतो. बरं. आपोआप तयार होतो त्याच्यात? आपोआप मॅन्युअर तयार होतो. इट टेक्स टाइम. आता याला जर तुम्ही खाल्लं ना, तुम्हाला किडे दिसतात. बरोबर, आपोआप सगळं. याची वास बघा. अरे, म्हणजे आम्ही जे घन जीव अमृत बनवतो गोबरचा, सेम वास येणार. सेम. पण याच्यात गोबर नाहीये, कारण तो तयार झालेला आहे. तो तयार झाला. ते हे तुम्हाला दिसलं हे सगळं असंच पडून राहतं आणि त्यानंतर मातीच होती त्याची. प्रत्येक पूर्ण शेतामध्ये जिथे मी झाडं लावली त्या झाडाला 20 किलो असं आम्ही हे मल्चिंग मटेरियल टाकतो दरवर्षी. आणि 20 किलो परत त्याला खत टाकतात गोबरचं. आणि प्रत्येक वेळी जेव्हा पाणी जातो तर त्याच्यासोबत गौ कृपा अमृत जाईल. मला आता एक सांगा, हे जे तुमचं सगळं तुम्ही छान करताय ते जर एखाद्या शेतकऱ्याला हवं असेल, तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करायचा? तुमच्या कसं तुम्ही म्हणजे अगदी थेट तुम्ही नाही, पण तिथं काम करणारे लोक असतील किंवा माहिती सांगणारे असतील, कसं कॉन्टॅक्ट करायचं तुमच्याशी? माझ्याकडे तिथे माणसं आहेत, 100 माणसं काम करतात. फार्म वरती आता जी फार्म मॅनेजर म्हणा, सुपरवायझर, ते लोक आहेत. आणि आता कसं आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक कॉन्टॅक्ट करतात. ते मला शोधून मला फोन करतात किंवा माझ्या माणसांना फोन करतात. मी कधी येणार आहे ते विचारतात. माझा माणूस मला सांगतो, कारण मी दिवसाला 3 वेळा तरी शेतवर बोलतो. सॉफ्टवेअर आहे आणि सिक्युरिटी वाले पोस्ट करणार, सुपरवायझर पोस्ट करणार, किती तास पाणी सोडलं, सगळं. आता हे जो हँड गॅजेट आहे तुमचा मोबाईल, याचा सदुपयोग कसा करायचं? तर आता हे नागपूर फार्म बरोबर आहे. आता त्याने व्हिडिओ टाकले, समजा घोड्याला घेऊन गेला
फिरवायला, गोबर घेऊन गेला, बदकं सोडली, मग हे सांगेल. म्हणजे डिटेल मासे काढणारा आला. काय कधी काय केलं. हा. हा आता हे बनवलं तर ह्याचा व्हिडिओ पाठवणार, हे ऑक्सिजन डेली मिनिट टू मिनिट कळत असणार आहे. कंटिन्यूस. मी किती कामात असू द्या, काही असू द्या, मी हे सोडत नाही. आता माझ्याकडे ते बाराशिंग आणि हरण आणि रानडुकर सगळे झाडं खराब करायला येतात, खायला येतात. होय, म्हणून सकाळी माणसं पाठवून त्यांना सिटी मारून बाहेर काढायचं. तुमचं ते समजलं? ही माझी बाईक आहे समजा, शितर फिरण्यासाठी कंटिन्यूस असतो. ते 20 मीटरचा शेवगा कुठे आहे तुमचा? तो 20 मीटर वाला शेवगा, 20 मीटर्स तो तुम्ही शेवगा लावला ना, शेवगा मोरिंगा. आता हे बघा, तुमचं काळी मिरी, मनी प्लांट, आणि आपण जो खातो ना पान, दॅट इज वन फॅमिली. अच्छा. हे मी आता नागपूरहून काळी मिरी आणली आणि इथे लावली. हो, दिस इज ब्लॅक पेपर. हो, दिस इज ब्लॅक पेपर. ही कुठे येते म्हणजे? त्याला थोडं ॲटमॉस्फिअर, त्याला ह्युमिडिटी लागते, थोडासा प्लेझंट वेदरही लागतो, आपल्याला साया पण लागते, त्याला शेड. त्याच्यासाठी आम्ही सिल्वर ओक लावले. सिल्वर ओक आम्ही साऊथ मधनं आणले. अच्छा. सिल्वर ओकचं खूप मोठं इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंटचं देहरादूनला आहे. ते जेव्हा शेतकऱ्यांना खूप लागणार तेव्हा मी तिथनं प्रोक्युअर करून त्यांना देणार. आता याच्यामध्ये आम्ही गौकृपा तयार केल्या. आता इथे माझ्याकडे इथे गाई नाही, पण गायचं दूध मागवतो, त्याची ताक तयार करतो इथलं प्लांटसाठी, गुळ मागवतो आणि त्याच्यात टाकतो. म्हणजे तिथे होतो असं नाही, इथे पण. म्हणजे 24/7 एक्सपेरिमेंट ऑन गोईंग. आता हे रिओ डी जेनेरो आला आहे अद्रक, रिओ डी जेनेरो व्हरायटी आहे. ते ब्लॅक अद्रक तुम्ही म्हणालात. हा, ते ब्लॅक जिंजर. ते तुम्हाला पावडर दाखवतो मी. ते ब्लॅकच असतं का? पर्पल असतो. हे बघा, हे चिकू. आता तुम्ही बघून घ्या किती क्षेत्रामध्ये किती वस्तू आहे. हे दालचिनी, ही सिलोन व्हरायटीची दालचिनी. हे खाऊन घ्या. हे पाणी आण पहिला. सिलोन व्हरायटीची दालचिनी. तर मी जेव्हा शेतात जातो, माणसांना सांगितलं होतं की हे काम करा, ते म्हणतात हे केलं. रोज मी बघतो, विश्वास नाही करत. मी प्रत्येक झाडाकडे जातो, त्याची झाडाची माती काढतो, त्याची वाढ. आता हे सगळं पान आहे. खाऊचं पान. हा, एक खाऊन बघा तुम्ही पान इथला. तोडा आणि पान खा तुम्ही. खाऊचं पान मस्त खा, असंच खा. त्याला तुम्हाला कथ्था चुना काही नको. तिथे आम्ही नारळ पण लावली. विदर्भात नारळ होत नाही. ते 15 प्रकारचे नारळ लावली. बरोबर. विदर्भाला कोकणच करणार असं म्हणताय. आता नारळावर सुद्धा तुम्हाला काळी मिरी अशी लावता येईल. किती सुंदर आहे ते. तिथे जेव्हा नारळ होईल तर त्याच्यावरती सुद्धा काळी मिरी लावता येईल. आता इथे बघा, ते आता याला फुलं आली. आता याची प्रुनिंग केली आहे मी मागच्या 15 दिवसापूर्वी. आता प्रुनिंग केली, हे फुलं आली. आता हे याला स्ट्रेस पिरियडवर सोडला. आता याला पाणी द्यायचं नाही. सिट्रस फ्रूट जो असतो, लिंबू आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, आंबा आहे, 31 ऑक्टोबर नंतर त्याला पाणी द्यायचं नाही. अप टू दे गेट फ्लॉवर आणि हे वटाणे सारखे दाणे तयार होतील तिथपर्यंत. म्हणजे आंबाला सुद्धा, संत्र्याला सुद्धा आणि मोसंबीला सुद्धा. होय. हो, इट हॅज टू गो ऑन स्ट्रेस पिरियड. स्ट्रेस वरती टाकल्यानंतरच तो फ्लॉवरिंग करतो. दिस इज लाईफ. तुम्ही त्याला सातत्याने तुम्ही जर पाणी देत राहिलं तर तो फ्लॉवरिंग करणार नाही. हे नॉर्मल शेतकऱ्यांना तिथलं माहिती असतं. हा, आता हे बघा, हे तेजपान. आता तेजपानला शेतकऱ्याला काही करायचं नसते. हे घराच्या आजूबाजूला तरी 10 झाड लावून टाकलं तर 180 रुपये किलो आहे.
180 रुपये किलो. एका किलो मध्ये 1200 ते 1400 पानं बसतात. मी ते पण मोजून घेतलेले आहे, नुसतं असं नाही सांगत. तो वर्षामध्ये त्यांनी 3-4 वेळा तो पाने काढू शकतो. अगदी. आणि आहे ना म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट विच फार्मर ज्याला वार्षिक फक्त 25,000 रुपये धानाची इन्कम आहे. दूर, हरभरा, ज्वारी, मक्का, सोयाबीन जो करतो त्याला 25 ते 50,000 रुपयाची इन्कम आहे. पण त्याच्या घराच्या बाजूला त्यांनी हे जर लावलं, दालचिनी लावलं, घरामध्ये काळी मिरी लावली, आपल्या घरामध्ये जामुनचं झाड आजूबाजूला असेल त्याची बियाणं संकलन केली, तर हे सगळं ऑल पुट टुगेदर ही विल कॅन अर्न मोर देन 4 लाख रुपीज पर एकर. एका वस्तूनी सगळं काय होणार नाही. पण तुम्हाला जसं मी म्हंटल, आता हे आवाकाडोचा झाड आहे, हे दिसतो मोठा पान, हे मी याची बियाणं आणली दार्जिलिंग मधनं. आमचा कार्यकर्ता गेला होता, मी त्याला म्हटलं तू मला बियाणं आणून दे, मला माहिती आहे याच्यावरती फ्रुटिंग लवकर येणार नाही, पण मी ते बियाणावरनं हा आवाकाडोचं झाड तयार केलं. इथे काय एकदम बूम मध्ये, बूम मध्ये मी माझ्याकडे लावला आता हास व्हरायटीचा आवाकाडो. हास व्हरायटीचा आवाकाडो तर आफ्रिकन व्हरायटी आहे. याच्यामध्ये सुद्धा नर्सरीवाले खूप शेतकऱ्यांना वेड्यात काढतात. नागपूरला झालेली श्रीलंकन सिनमन, आता तुम्हाला कच्चा पान मी खायला दिलं, आता हे थोडं तोडून टेस्ट करा तुम्ही. विदर्भात झालेली श्रीलंकन सिनमन, हे अंडर पावडर इकडे आहे. हे मी स्वतः जाऊन बोललो ना, मी श्रीलंकाला गेलो, हार्वेस्टिंग कशी करायची, हे त्याचं पावडर घेऊन टेस्ट करा. हे कशाचं? सिनमन पावडर. जे आता सगळे हेल्थवाले जे म्हणतात ना, सिनमन इज गुड फॉर कोलेस्ट्रॉल, हार्ट डिजीज, डायबिटीज, तर हे नागपूर विदर्भात झालेली श्रीलंकन सिनमन, त्याची वास बघा ना तुम्ही, फ्रेग्रन्स. हे विदर्भात झालंय. आणि ही हार्वेस्टिंग कशी करायची याच्यासाठी मी मागच्या महिन्यात श्रीलंकाला गेलो, 3 दिवस काढलं, त्या शेतात गेलो, स्वतः हार्वेस्टिंग केली, परत माझ्या शेतावर गेलो, माझ्या याच्यातनं हार्वेस्टिंग काढली, ते सुकवलं त्याला, आणि मग आणलं आणि आणून पावडर केलं. ही काळी ब्लॅक जिंजर. त्याचा रंग पण असा असतो. हा, ब्लॅक जिंजर. दिस इज 25,000 रुपीज पर केजी. हे कशाला वापरतात? हे मेडिकल पर्पज साठी वापरतात, हे इम्पॉर्टन्सीसाठी वापरतात. इट गिव्स यू गुड हेल्थ, गुड स्किन, गुड ब्लड फ्लो, क्लिअर्स युअर आर्टरीज. हो का? पण याचा रंग हा असाच असतो. हो, मी बघितलं नव्हतं ब्लॅक जिंजर, मी पहिल्यांदा बघितलं. हा पावडर आहे ब्लॅक जिंजरचा. ब्लॅक जिंजर पर्पल कलरचं. आणि हे रिओ डी जेनेरोचं अद्रकचं पावडर, हे आमच्या शेतातला रिओ डी जेनेरोचं अद्रक आला, हे जे लावलं ना त्याचा पावडर. मग पावडर तुम्ही मशिनरी वगैरे सगळी करायला? हो. वा. तुम्हाला शेतकरी फक्त तुम्ही सांगितलं हे लावून टाका, याचा असं होतं तसं नाही चालत. यू हॅव टू शो हिम की हे असा लावा, हे असं प्रोसेस करा, हे याची रिअल मार्केट प्राइस आहे, ही रिटेल प्राइस आहे, होलसेल प्राइस आहे. स्टार्ट टू एंड तुम्हाला यू हॅव टू शो हिम अ रोड मॅप दॅट विल गिव्ह यू अ क्रॉप पॅटर्न चेंज. नॉट ओनली टेलिंग हिम हे करा असं नाही, असं नसतं. वा. अशी वेगवेगळी प्रयोगशील व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे येत्या काही वर्षामध्ये समुद्र तिकडे गेला तरी मला काय नवीन वाटणार नाही. तुम्ही काहीतरी प्रयोग कराल आणि जमलं तर पैशाचं एक झाड लावून बघा, तेही जमिनीत येईल तुमच्या कदाचित. शेतकऱ्यांसाठी जे आपण करतोय तेच पैशाचं झाड आहे. आणि जसं तुम्ही समुद्र म्हटलं, मी तिथे भरपूर शेततळ बांधलेत. त्याच्यामध्ये मासेचं उत्पादन घेतो आहे. वेगवेगळे, म्हणजे 1,000 मीटरचा जर पॉन्ड असला तुमचा शेततळ, त्याच्यामध्ये सहज 40,000 रुपयाचे मासे निघतात. काय सांगताय? हो. म्हणजे स्टार्ट टू एंड, म्हणजे गाय पासून, तूप पासून तर त्याचे ताक, एव्हरीथिंग हाऊ इट इज टू बी रियुटिलाइज्ड अँड कॅन बी मेड यूज ऑफ. खूप मस्त, मला खूप छान वाटलं सर तुमच्याशी. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. मित्र म्हणे तुम्ही फॉलो करता मला माहिती आहे. नॉन पॉलिटिकल सेगमेंटमध्ये व्यक्तिमत्वाची वेगळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न, आणि मला खात्री आहे की हुसेन साहेबांची तुम्हाला माहीत नसलेली बाजू आज समोर आली असेल. थँक्यू. भले ते घडो. थँक्यू सर. थँक्यू.